नमस्कार, मी चंद्रशेखर टिळक. आपल्या 5 दिवसाच्या गुंतवणूक व्याख्यानमालेतल्या आजच्या तिसऱ्या सत्रामध्ये गुरुवारी 28 मे 2020ला संध्याकाळी 5:30 वाजता मोतीलाल ओसवाल फिनमार्ट डोंबिवली शाखा आयोजित आजच्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सगळ्यात पहिल्यांदा काल संध्याकाळी सेशन संपताना अचानक माझ्या इथे नेटवर्कचा काही प्रॉब्लेम झाल्यामुळे ॲब्रप्टली मी लॉग आऊट झालो आणि त्यामुळे कालचं सेशन असं एकदम अचानक थांबवावं लागलं. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांची मनापासून क्षमा मागतो. माझ्या इथे हातात राहिलं नाही आणि त्यातही काल सेशन घेत असताना जवळजवळ पहिली 25-30 मिनटं सोडली तर नंतर माझ्या इथे कमेंट्स येणं बंद झालं. त्यामुळे तुम्ही विचारलेल्या काही प्रश्नांचीही उत्तरं कालच्या सत्रामध्ये मी देऊ शकलो नाही. ती आजपासून आणि उद्या आणि परवा अशा या 3 सेशन्समध्ये जेव्हा केव्हा तो मुद्दा येईल त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी मनापासून प्रयत्न करीन. हे सांगण्याचं कारण असं की एकंदरीतच काल आणि परवा ही जी आपली सेशन्स झाली, पहिल्या दिवशी आपण बेंजामिन ग्रॅहम यांच्या गुंतवणूक पद्धतींची चर्चा केली. काल आपण सर जॉन टेम्पल्टन यांच्या गुंतवणूक पद्धतींची चर्चा केली. या दोन्ही सेशन्सचे व्हिडिओज फिनमार्टच्याही वेबपेजवरती आहेत, फेसबुक पेजवरती आहेत आणि माझ्याही यूट्यूब चॅनलवरती आहेत. दोन्ही ठिकाणी तुम्ही फार चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलात, त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा माझ्यातर्फे आणि या 5 दिवसाचे आयोजक मोतीलाल ओसवाल फिनमार्ट डोंबिवली शाखेचे अमित पेंढारकर, सौभाग्यवती प्राजक्ता पेंढारकर आणि ट्रायनेटचे केदार पाध्ये यांचे आभार मानतो आणि आजच्या सेशनला सुरुवात करतो. आजचा आपला विषय आहे पीटर लिंच. हे नाव माहिती नाही, विशेषतः म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना माहिती नाही अशी काही परिस्थिती नाही. अमेरिकी म्युच्युअल फंडचा सर्वमान्य चेहरा अशा पद्धतीने फोर्ब्स मासिकांनी त्यांचं वर्णन केलेलं होतं. 12 जानेवारी 1944ला जन्म झालेले पीटर लिंच असं म्हणलं की पटकन डोळ्यापुढे येणारं नाव आहे ते फिडेलिटी मॅलेगन हे नाव आहे. फिडेलिटी मॅलेगनचा त्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये म्हणजे भारतामध्ये प्रभाव आणि प्रसार नाही, परंतु त्यांचं नाव ऐकलेलं नाही अशातला भाग नाही. त्याचं कारण असं आहे की या माणसाच्या नावावरती म्युच्युअल फंड संबंधातले आणि एकंदरीतच इक्विटी मार्केट आणि इन्व्हेस्टमेंटमधले फार वेगवेगळे विक्रम आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं की जसं काळाच्या ओघामध्ये आपण म्हणतो तसं अगदी अलीकडच्या काळापर्यंत कार्यरत असलेला असा हा एक अत्यंत नावाजलेला म्युच्युअल फंड चेअरमन आहे. जवळजवळ 2008-2009 पर्यंत ते कार्यरत होते आणि नंतरही अनेक म्युच्युअल फंडांना सल्लागार म्हणून ते काम पाहत होते. विशेषतः पेन्शन फंडच्या बाबतीतली जी गुंतवणूक आहे त्याच्या बाबतीत पीटर लिंच यांचं नाव मनापासून आवर्जून आणि आदराने घेतलं जातं. आणि पीटर लिंच आपल्यापैकी अनेकांना, प्रत्यक्षात आपण अमेरिकेमध्ये किंवा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत असू किंवा नसू, आपल्यापैकी ज्यांना या क्षेत्राची आवड आहे, या विषयाची पुस्तकं वाचण्याची सवय आहे, अशांना पीटर लिंच आणखीन वेगळ्या कारणासाठी माहिती आहेत. एक तर त्यांची गाजलेली 3 पुस्तकं, त्यातलं सगळ्यात गाजलेलं पुस्तक म्हणजे वन अप ऑन वॉल स्ट्रीट, दुसरं बीटिंग द स्ट्रीट आणि तिसरं लर्न टू अर्न आणि अर्न टू लर्न. या 3ही पुस्तकांचा आपण यांना त्या काळामध्ये संदर्भ जरूर घेत असतो. कित्येक वेळेला आपल्याला कल्पनाही नसते की आपण जे वाक्य सरसकट पद्धतीने सर्रास वापरतोय त्याचे जनक पीटर लिंच आहेत म्हणून. विशेषतः वन अप ऑन द वॉल स्ट्रीट हे पुस्तक असं आहे की कुठेही आणि कोणत्याही, ज्याला आपण वर्थ द सॉल्ट म्हणतो, अशा पुस्तकाच्या दुकानात गेलो तर जसं बेंजामिन ग्रॅहमच्या दिवशी मी म्हटलं की त्यांचं इंटेलिजंट इन्व्हेस्टर हे पुस्तक तुम्हाला समोर दिसलंच पाहिजे, आयन रँडचा ॲटलास श्रग्ड किंवा फाउंटन हेड दिसलं पाहिजे, तसं ज्या पुस्तकाच्या दुकानामध्ये बिझनेस, फायनान्स, इन्व्हेस्टमेंट अशा पद्धतीचा एखाद वेगळा सेक्शन आहे तिथे तुम्हाला वन अप ऑन द वॉल स्ट्रीट हे पुस्तक दिसलंच पाहिजे. ही गोष्ट खरी. ते पुस्तक आणि पीटर लिंच यांचं व्यक्तिमत्व यांच्यामध्ये फार फार साम्य आहे. म्हणजे लेखक कळत न कळत त्याच्या लेखन शैलीमध्ये व्यतीत होत राहतो, प्रतिबिंबित होत राहतो
आणि त्याची लेखनशैली लेखकाच्या स्वभावानुसार असते असं साहित्यशास्त्रात म्हटलं जातं. आणि याचं गुंतवणूक क्षेत्रातलं अत्यंत चांगलं आणि बोलकं उदाहरण म्हणजे पीटर लिंच असं होईल. अगदी पहिल्या दिवशी आपण बेंजामिन ग्रॅहम यांचा विचार करताना म्हटलं होतं मी की सिक्युरिटीज अनालिसिस, इंटेलिजंट इन्व्हेस्टर, स्टोरेज अँड स्टॅबिलिटी सारखी पुस्तकं बेंजामिन ग्रॅहम यांची गाजलेली आहेत. बेंजामिन ग्रॅहम हा मुळात हाडाचा प्राध्यापक होता. आयुष्याची जवळजवळ 36 वर्ष तो प्राध्यापक होता. त्यामुळे कितीही नाही म्हटलं तरी बेंजामिन ग्रॅहम यांची पुस्तकं एका विशिष्ट प्राध्यापकी शैलीमध्ये लिहिलेली आहेत. आणि त्याच्या विरुद्ध पीटर लिंचची व्यक्तिमत्व असं आहे की तो आयुष्यात कधीही प्राध्यापक नव्हता, अत्यंत चांगला विद्यार्थी असून सुद्धा. आणि त्यामुळे किंवा मार्केटिंग स्टाईल जास्त त्यांनी किंवा मार्केटिंग साईडला जास्त काम केलेलं असल्यामुळे आणि त्यातही रेग्युलेटरी कंप्लायन्सेसमुळे त्यांचा अत्यंत थेट शब्दात आणि अत्यंत कमी शब्दात आपला मुद्दा मांडण्याकडे कल असतो. माझ्या स्वतःच्या अनुभवातनं सांगतो की वन अप ऑन द वॉल स्ट्रीट हे पुस्तक मी गेली जवळजवळ 25-30 वर्ष तरी वाचतोय. कारण 1975 साली त्याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली आणि आज मी तिला या पुस्तकाच्या जगभरात जवळजवळ 2.5 कोटी प्रती संपलेल्या आहेत. आता नव्याने त्याच्यामध्ये काही भर होतीये किंवा रिवाइज्ड एडिशन येते अशातला भाग नाही. पण ते पुस्तक असं आहे की कुठच्याही पानापासून वाचायला सुरुवात करावी, कारण अगदी छोटी छोटी प्रकरणं आहेत. आणि दरवेळेला वाचताना जर बाजाराचा संदर्भ बदलला असेल, आपला संदर्भ बदललेला असेल तर त्या वाक्याचा वेगवेगळा अर्थ कळायला लागतो. मला वाटतं एकंदरीतच पीटर लिंच यांचं व्यक्तिमत्व आणि पीटर लिंच ज्या कॅपिटल मार्केटमध्ये आणि म्युच्युअल फंडमध्ये कार्यरत आहेत अशा पद्धतीच्या व्यक्तिमत्वाचं ते अत्यंत सुंदर पुस्तक आहे. म्हणजे मी त्या पुस्तकाचा ब्रँड अँबॅसेडर आहे किंवा मार्केटिंग करतोय अशातला भाग नाही. परंतु मी जो मुद्दा मांडतोय तो असा आहे की आपल्या अनुभवावरती आधारित अशा पद्धतीचे मुद्दे आणि अशा पद्धतीची भाषाशैली, कारण विशेषतः जे नव्याने गुंतवणूक करायला सुरुवात करतायत आणि त्यातही जे नव्याने म्युच्युअल फंड आणि इक्विटी मार्केटमध्ये जास्त गुंतवणूक करतायत अशांनी तर हे पुस्तक आवर्जून वाचावं असं मी म्हणेन. मी माझ्या अनुभवातनं सांगतो की कित्येक वेळेला अगदा नवीन पुस्तक हाताशी पटकन नसेल तर टूरवरती जाताना माझ्या पुस्तक बॅगेमध्ये जसं ऑफिसचे डॉक्युमेंट्स असतील, जायची यायची तिकीटं असतील, तसं हे पुस्तक नक्की असतं. आणि हे सांगण्याचं कारण अशासाठी आहे की या दृष्टिकोनातनं आपण दर वेळेला त्याचा वेगवेगळा अर्थ घेत जातो. कारण आपल्याला ही कल्पना आहे की इक्विटी मार्केट, म्युच्युअल फंड ह्या क्षेत्राची स्थितीच अशी असते की केवळ आत्ता करोना झालाय असं नव्हे, पण त्याच्यामध्ये वारंवार बदल होत असतात. त्यामुळे स्वतःच आपण नेमके कुठे उभे आहोत आणि आपण करतोय ते बरोबर आहे ना याची इतरांनी जेवढी परीक्षण करणं महत्वाचं आहे तेवढंच आपलं आपणही करणं महत्वाचं आहे. विशेषतः आपण म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत असताना असं म्हणतो आपण की म्युच्युअल फंडमध्ये आपण पैसे अशासाठी गुंतवतो की आपण वैयक्तिकरित्या जर गुंतवणूक करायला सुरुवात केली तर त्याच्यासाठी आवश्यक असणारी बुद्धिमत्ता, त्याच्यासाठी आवश्यक असणारा स्किल सेट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यासाठी आवश्यक असणारा वेळ आपण देऊ शकतोच असं नाही. पीटर लिंच यांचं म्हणणं असं हे लक्षात घेऊया की पीटर लिंच अमेरिकेमध्ये कार्यरत आहेत. आणि मी पहिल्या दिवशी बेंजामिन ग्रॅहमची चर्चा करताना म्हणलं तर तसं की अमेरिकेत पहिल्यापासूनच तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य गुंतवणूकदार हा थेटपणाने शेअर बाजारामध्ये जाऊन शेअर्सची खरेदी विक्री करत नाही अशातला भाग नाही, पण ते प्रमाण अत्यल्प आहे. आणि त्यामुळे हजारो म्युच्युअल फंड हाऊसेसच्या अक्षरशः दशहजारामध्ये, दशसहस्रामध्ये म्युच्युअल फंड योजना असं अमेरिकेचं तंत्र आहे किंवा अशी अमेरिकन गुंतवणूक क्षेत्राची स्थिती होती आहे आणि असेल. असं असूनही पीटर लिंच असं म्हणतात की जर तुम्ही योग्य पद्धतीनं शेअर्सची निवड करत राहिलात तर शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणं हे इतकं कठीण काम आहे अशातला भाग नाही. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचे थोडे संदर्भ सुरुवातीला घेतो आणि मग एकंदरीतच त्यांच्या गुंतवणूक क्षेत्राकडे जातो. मी म्हटलं तसं की हा मनुष्य त्याचं वैयक्तिक आयुष्य आधी घेण्याचं कारण असं की हा मनुष्य याच्या तिन्ही पुस्तकांमध्ये, नंतरच्या मुलाखतींमध्ये आणि एकंदरीतच त्याच्या कार्यपद्धतीमध्ये त्यांचं स्वतःचं वैयक्तिक आयुष्य आणि त्यांच्या गुंतवणुकीची पद्धत याचं विश्लेषण करताना वारंवार सांगड घालत असतो. आणि म्हणून एकदा हे संदर्भ सुरुवातीला सांगून ठेवले की दरवेळेला ते एक्स्ट्रापोलेट करणं मला सोयीचं जाईल. या माणसानं ह्याचे वडीलही पीटर लिंचचे ते 10 वर्षाचे असतानाच वारले.
आणि पीटर लिंच जमतेम 7 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांना कॅन्सर झाला आणि 7 वर्ष ते 10 वर्ष या काळामध्ये कॅन्सरनी त्यांना अतिशय त्रास झाला आणि त्यामुळे फार लहान वयापासून आपल्या आपल्या पायावरती उभं राहण्याची त्यांच्यावरती वेळ आली. आणि याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं होतं की एकंदरीतच त्या माणसांनी त्या वेळच्या काळापासून या क्षेत्राकडे बघायला सुरुवात केली. वयाच्या 11व्या वर्षी ते जिथे राहत होते त्याच्या जवळच्याच एका गोल्फ क्लबमध्ये ते कॅडी बॉय म्हणून नोकरीला लागले. ते ज्या गोल्फ क्लबमध्ये कॅडी बॉय म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली वयाच्या 11व्या वर्षी, ते त्यांनी त्यांचं कॉलेजचं शिक्षण पुरं होईस्तोवर फार मोठ्या प्रमाणावरती चालू ठेवलेलं होतं. त्याच्याकडे बघताना ते असं म्हणाले की 2 पद्धतीने एक होतं, मी इतके वर्ष ते कॅडी बॉय म्हणून काम गोल्फ क्लबमध्ये करत राहिलो आणि मग पुढे ते गमतीने म्हणले की नंतरच्या प्रोफेशनल यशानंतर जेव्हा मी गोल्फ क्लबचा सभासद होऊन गोल्फ खेळू शकत असे तेव्हा सुद्धा तिथे खेळायला गेल्यानंतर मला असं वाटायचं की प्रत्यक्ष खेळायची सुरुवात करायच्या आधी किंवा खेळून झाल्यानंतर घरी परत यायच्या आधी थोडा वेळ तरी कॅडी बॉय म्हणून काम करावं. ही केवळ भावनिक गुंतवणूक नाहीये. तर ते म्हणले कॅडी बॉय असण्याचे माझ्या आयुष्यामध्ये मला 3 फायदे झाले. सगळ्यात पहिलं म्हणले वयाच्या 11व्या वर्षी जेव्हा आमचं घर चालवण्यासाठी माझ्या घरच्यांना, माझ्या आईला, माझ्या भावंडांना पैशांची गरज होती तेव्हा मला तिथे नियमितपणे मिळणारा पगार हा तर फायदा झालाच, पण त्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचा फायदा हा झाला की तिथे जे मोठमोठे उद्योजक, मोठमोठे गुंतवणूकदार, या मोठमोठ्या समाजातल्या व्यक्ती गोल्फ खेळायला येत असत. गोल्फ खेळता खेळता ते आपापसात चर्चा करीत असत. व त्या गोल्फच्या मोकळ्या वातावरणामध्ये अत्यंत खुलेपणाने ते चर्चा करायचे. बरं, मी कॅडी बॉय असल्यामुळे तू आजूबाजूला असू नकोस अशीही त्यांची अट नसायची. त्या वयामध्ये म्हणले मला अनेक गोष्टी कळायच्याही नाहीत, पण त्या कानावर पडत राहायच्या आणि नंतरच्या व्यावसायिक आयुष्यात आणि शिक्षणामध्ये मला या गोष्टींचा अतोनात फायदा झाला. म्हणजे ते म्हणले की त्या कॅडी बॉय अशा कॅटेगरीमध्ये असलेली मुलं जर शिकत असतील, विशेषतः उच्च शिक्षण घेत असतील, तर त्यावेळेला काही अमेरिकन विद्यापीठांमध्ये सेपरेट स्कॉलरशिप्स होत्या आणि मला त्या मिळाल्या. आणि पहिल्यांदा ते आयुष्यात फिडेलिटीमध्ये जेव्हा समर ट्रेनी म्हणून लागले त्याचं त्यांनी केलेलं वर्णन असं आहे की ते म्हणले तिथे जागा होत्या 3, अर्ज आले होते 75. माझ्यापेक्षा अनेक जणांना चांगले मार्क होते, पण म्हणले ज्या फिडेलिटीमध्ये मी समर ट्रेनी म्हणून अप्लाय केला होता त्या HRD डिपार्टमेंटचे प्रमुख आणि मार्केटिंग डिपार्टमेंटचे प्रमुख ते दोघंही मी ज्या क्लबमध्ये कॅडी बॉय म्हणून काम करत असे तिथे ते गोल्फ खेळायला यायचे. त्यामुळे मी इंटरव्ह्यू द्यायला आत गेलो, त्यांनी पहिल्या मला विचारलं की तू त्या गोल्फ क्लब मधला आहेस का? मी हो म्हटलं आणि त्यामुळे मला ती नोकरी लागली. आणि पुढे ह्या माणसानं संपूर्ण आयुष्य त्याची फिडेलिटी मधली करिअर केली आहे आणि म्हणून ते म्हणले की गोल्फमधनं अशी जी माहिती मिळत गेली त्याचा मला मनापासून फायदा झाला. इतक्या मोकळेपणाने अशी चर्चा करणारा हा पीटर लिंच हा मनुष्य आहे. तो काही फार मोठ्या प्रमाणावरती अशा पद्धतीने जसं आपण बेंजामिन ग्रॅहमकडे एक इंटेलेक्च्युअल जायंट म्हणून पाहतो किंवा आपण सर जॉन टेम्पल्टन यांच्याकडे एक अत्यंत आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीचा माहितगार माणूस म्हणून पाहतो. वॉरन बफे हे आज तर एक अक्षरशः मीथ होऊन बसलेलं प्रकरण आहे. जॉर्ज सोरोस हे अत्यंत कॉन्ट्रोव्हर्शियल असं प्रकरण आहे. अशा पद्धतीचा पीटर लिंच हा मनुष्य नाही. पीटर लिंच ही व्यक्ती कशी आहे सांगू का? म्हणजे माझं स्वतःचं पीटर लिंच म्हटल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर उभं राहणारं चित्र असं आहे, कारण गेली 25-30 वर्ष मी त्यांची पुस्तकं वाचतोय, त्यांच्या कारकिर्दीचा ट्रॅक ठेवतोय आणि याना त्या स्वरूपात मीही 88 सालपासून स्टॉक एक्सचेंजशी निगडीत अशा क्षेत्रामध्ये काम करतोय. आणि मी मगाशी म्हटलं तसं इतके वेळा मी त्यांची पुस्तकं, मुलाखती वाचत असतो. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आपल्याकडे DVDचं प्रस्थ होतं त्यावेळेला आपल्याकडे DVDs म्हटल्यानंतर हिंदी किंवा इंग्लिश सिनेमांच्या DVDs मिळायच्या. जेव्हा आपण व्हिडिओ प्लेअर भाड्याने घरी आणून चालवत असू त्यावेळेला इकॉनॉमिक्स आणि फायनान्सवरती असलेले 2च जे DVD होते त्यातला एक पीटर लिंच यांचा वन ऑन द वॉल स्ट्रीटचा होता. आजही युट्यूबवरती काही प्रमाणामध्ये पीटर लिंच यांच्या भाषणांचे, जुन्या मुलाखतींचे असे व्हिडिओज आहेत. जर आजचं सत्र तुम्हाला आवडलं तर हे सत्र संपल्यानंतर साहजिक तुम्ही जरूर त्या व्हिडिओचा आनंद घेऊ शकता. ह्याचं असण्याचं कारण असं, आणि तरीही तो मनुष्य जवळचा अशासाठी वाटतो. एक साधं उदाहरण सांगतो. ते आपल्याकडेही असे काही समज आणि संकेत असतात. मुळात शेअर बाजारामध्ये असे संकेत आणि समज पुष्कळ असतात.
पण होता होई तो पाश्चिमात्य गुंतवणूकदार आणि त्यातही विशेषतः अमेरिकी गुंतवणूक तज्ज्ञ अशा पद्धतीचा इतक्या उघडपणाने आणि इतक्या सातत्याने उल्लेख करत नाहीत, पण पीटर लिंच करतात. आणि म्हणून पीटर लिंचना कदाचित अमेरिकी म्युच्युअल फंडाचा सर्वमान्य चेहरा असं म्हटलं जातं. जेव्हा वयाच्या 46व्या वर्षी त्यांनी फिडेलिटी चेअरमनशिपचा राजीनामा दिला, त्याचं कारण त्यांनी असं सांगितलं होतं की ते म्हणले, अहो असं व्हायला लागलं की माझी बायको आणि माझ्या 3 मुली यांच्यापेक्षा सुद्धा मी ज्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो त्यांचेच विचार माझ्या दिवस रात्र फार डोक्यात घोळायला लागले आणि त्यामुळे माझ्या वैयक्तिक आयुष्यावरती मी अन्याय करतोय असं त्यांना मला वाटायला लागलं आणि म्हणून मी ती नोकरी सोडली. 2 वर्ष खरोखर ते घरी होते, पण नंतर पुन्हा एकदा फिडेलिटीने त्यांना बोलवून घेतलं. याचं कारण असं होतं की 1992 साली अमेरिकन कॅपिटल मार्केटची रेग्युलेटर संस्था सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशननी काही प्रमाणामध्ये सगळ्याच म्युच्युअल फंडांच्या चौकशीला सुरुवात केली. त्याला एका घोटाळ्याची पार्श्वभूमी होती. हा काळ आपण पटकन कोरिलेट करू शकतो, कारण 91 ते 95 हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेतलाही हर्षद मेहता, केतन पारेख, त्याच्या थोडा आधी UTI आणि नंतर अरुण शेरेगर यांच्या घोटाळ्यांचा गाजलेला काळ आहे. आणि त्यावेळेला पीटर लिंचनी पुन्हा सूत्र हातात घेतल्यानंतर सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशनचा सुद्धा फिडेलिटीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. याचं कारण असं होतं की पीटर लिंच यांची प्रतिमाच मुळी एक शांत व्यक्तिमत्व, एक संतुलित व्यक्तिमत्व, एक विनम्र आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निराभिमानी व्यक्तिमत्व असं होतं. आता पहा ना, जो मनुष्य असं म्हणला की माझ्याकडे बायको आणि मुलींपेक्षा सुद्धा मी ज्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो त्या कंपन्यांच्या गुंतवणुकीचा विचार जास्त डोक्यात घोळायला लागला आणि मला असं वाटायला लागलं की आय एम नॉट डुईंग अ जस्टिस टू माय ऑल रोल्स, आणि म्हणून तो मनुष्य बाहेर आला. आणि ह्या कंपन्यांचं किती प्रमाणावरती ते विचार करत असतील हे आपण नंतरच्या आजच्या माझ्या विवेचनामध्ये पाहूच. फक्त इथे सुतोवाच असं करतो की साधारणपणे आपण सगळेजण असं म्हणतो की एका वेळेला आपण किती शेअर्स एका वेळेला होल्ड करावेत याचा विचार करूया, त्याच्यावरती काहीतरी मर्यादा ठेवूया. याचं कारण असं की त्यातनं आपण कारण व्यक्ती म्हणून किती कंपन्यांवरती एका वेळेला लक्ष ठेवू शकू याचा विचार केला पाहिजे. पण पीटर लिंच यांच्या बाबतीतला सर्वमान्यता असण्याचं कारण असं होतं की पीटर लिंच यांच्या कारकिर्दीमध्ये पीटर लिंच यांनी फिडेलिटीचा प्रमुख, फिडेलिटी मालेगन फंडाचा प्रमुख म्हणून जेव्हा सूत्र हातात घेतली त्यावेळेला ते गमतीने असं म्हणले ते की मला कळायला लागल्यापासून मी फिडेलिटीचा सभासद आहे, कारण माझी आई तिच्याकडचे जे काही बचतीचे थोडे पैसे असायचे आमच्या शालेय जीवनामध्ये ते फिडेलिटीमध्ये गुंतवायचे. त्यामुळे फिडेलिटी इज माय हाऊसहोल्ड नेम. If in my career a fidelity becomes much more household name, then I will be really relieved or I will be really doing a justice to my job. या माणसाने तो इतका जॉब केला की पीटर लिंच यांच्या कारकिर्दीत फिडेलिटी मॉर्गन मालेगन हा म्युच्युअल फंड अमेरिकेतला सगळ्यात मोठा म्युच्युअल फंड ठरला आणि तो 3ही निकषांवरती झाला. त्याच्यामध्ये पैसे गुंतवणूक करत असलेल्या गुंतवणूकदारांची संख्या, त्यांच्या असलेल्या योजनांची संख्या, त्या योजनातनं त्यांनी गोळा केलेले पैसे आणि त्या गोळा केलेल्या पैशाचं बाजार मूल्यांकन, ज्याला आपण ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट असं म्हणतो, या 4ही निकषांवरती, कारण पीटर लिंच या माणसावरती त्यांचा विश्वास होता. आणि पीटर लिंचचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की साधारणपणे आपल्याला प्रत्येक फिनान्शियल मॅनेजमेंटमध्ये, इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटमध्ये सांगितलं जातं की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये किती शेअर्स असावेत, त्या संख्येला बंधनं असली पाहिजेत. पीटर लिंच यांचा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ एका वेळी इतका मोठा होता की एका वेळेला एका पर्टिक्युलर पॉइंट ऑफ टाइमला पीटर लिंच हे 1400 कंपन्यांचे शेअर्स सांभाळत होते. कल्पना करा. आणि मी बरेच वेळा गमतीने पीटर लिंच याच्याविषयी बोलताना असं म्हणतो की आमच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये 7-7,500-8 हजार कंपन्या जरी लिस्टेड असल्या तरी दररोज किंवा रेग्युलरली ट्रेडिंग होतं अशा कंपन्यांची संख्या 1500-1600 आहे. कल्पना करा की 125 वर्षाचा 150 वर्षाचा इतिहास असलेल्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची आपल्या ही स्थिती आहे. आणि त्यावेळेला अमेरिकेतला एक मोठा जरी का होईना पण एक म्युच्युअल फंड त्याच्या पोर्टफोलिओमध्ये 1400 कंपन्यांचा विचार करत होता किंवा सांभाळत होता. आणि त्यामुळे अमेरिकन कॅपिटल मार्केटमध्ये पीटर लिंच यांच्याविषयी आजही गमतीने असं म्हणलं जातं. आता ते सक्रियदृष्ट्या कार्यरत नाहीत,
पण त्यांच्याविषयी आजही गमतीने असं म्हणलं की त्यांच्या काळामध्ये अशी एकही अमेरिकन कंपनी शिल्लक राहिली नसेल की कधी ना कधीतरी पीटर लिंचनी फिडेलिटी मालेगनच्या माध्यमातून त्या कंपनीचे शेअर्स स्वतःच्या पोर्टफोलिओमध्ये होल्ड केले नसतील. अशा पद्धतीची गणितं ही साधारणपणे आपण जाणकार गुंतवणूकदाराशी, जाणकार गुंतवणूक तज्ज्ञाशी जोडत नाही, कारण हा तुमच्या माझ्यासारख्या वैयक्तिक माणसाचा विचार किंवा पराभव असतो. परंतु हा मनुष्य मात्र अशा पद्धतीचं काम करत होता हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि फिडेलिटी मालेगनच्या विचारातनं पीटर लिंच यांच्या आयुष्यातली एक वैयक्तिक आठवण सांगतो आणि मग त्यांच्या व्यावसायिक आयुष्याकडे वळतो. फिडेलिटी मार्गनचे ते चेअरमन म्हणून, प्रमुख म्हणून जेव्हा निवृत्त झाले त्यावेळेला त्यांच्याविषयी बोलताना त्यांची पत्नी असं म्हणाली की खरं सांगायचं म्हणजे कंपन्या ज्याच्यामध्ये हे पैसे गुंतवत होते आणि त्यांच्या बॅलन्स शीट्स हा इतका पीटर लिंच यांच्या आवडीचा विषय आहे की आमचं प्रपोजल हो म्हटल्यानंतर जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो त्यावेळेला पहिलं हाय हॅलो सोडल्यानंतरचा पूर्ण वेळ पीटर लिंच फक्त कंपन्यांच्या बॅलन्स शीट विषयीच बोलत होते. आणि त्यामुळे शेवटी मी त्यांना सांगितलं की आय होप यू वॉन्ट टू मॅरी मी रादर दॅन टू एम्प्लॉय मी ॲज युअर डिपार्टमेंटल कलिग. हा गमतीचा मुद्दा सोडू की आपण त्याच्यामध्ये किती इन्व्हॉल्व्ह होत जातो या गोष्टीचा विचार करू. या व्यावसायिक किंवा वैयक्तिक बॅकग्राऊंडवरती जर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याकडे जायची वेळ आली किंवा त्यांच्या व्यावसायिक आयुष्याकडे वेळ आली, आणि तोच आजच्या सत्राचा मुख्य उद्देश आहे, तर त्यांनी आयुष्यभर जी इन्व्हेस्टमेंट प्रिन्सिपल्स पाळली आणि वारंवार या 3 पुस्तकामधनं सांगितली, वन अप ऑन द वॉल स्ट्रीट, बीटिंग द स्ट्रीट आणि लर्न टू अर्न, या पुस्तकामध्ये जी वारंवार सांगितली आणि त्यांच्या कार्यपद्धतीमध्येही दिसली, त्यांची ते एक तत्व म्हणून एकीकडे ते तत्व सांगत जातो, ते एक्सप्लेन करत राहतो आणि त्याचा आजच्या परिस्थितीमध्ये आपल्या देशातल्या शेअर बाजाराशी काय संदर्भ जोडता येईल याचा विचार करतो आणि अशा पद्धतीने आजचं सत्र घेतो. आणि हे सत्र आत्ता घ्यायला सुरुवात केल्यानंतर जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते ताबडतोब कॉमेंटच्या रूपाने इथे पोस्ट करत जा, म्हणजे त्या प्रश्नांची उत्तरही मला देणं सोयीचं जाईल. सगळ्यात पहिल्यांदा पीटर लिंच असं म्हणले की आपण कोणत्याही परिस्थितीत कंपनीच्या नावावर जाऊ नये. कंपनीची नावं अनेकदा मिसलिडिंग असतात, हे आपल्यालाही आता पूर्ण कल्पना आहे. आणि हे सांगत असताना त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातले 2 प्रसंग सांगितलेत. ते म्हणले, माझे वडील गेल्यानंतर जेव्हा आम्ही आमच्या आजी आजोबांबरोबर राहत होतो तर माझ्या आजी आजोबांचा शेअर मार्केटवरती तसाही विश्वास नव्हता, पण शेअर मार्केटमधनं पैसे मिळतात अशी त्या काळी अमेरिकेमध्ये चर्चा होती. आणि म्हणून काहीही संबंध नसताना माझ्या आजोबांनी, म्हणजे पीटर लिंचच्या आजोबांनी, सिटीज सर्व्हिसेस नावाच्या एका कंपनीचे शेअर घेतले. कारण ते म्हणले त्या सिटीज सर्व्हिसेस या नावावरनं त्यांच्या आजोबांना असं वाटलं की आपल्या घराघरात येतो त्या पाईप गॅसशी संबंधित तरी ही कंपनी असेल, किंवा आपल्या घरी जे पाण्याचे नळ येतात त्याच्या संबंधातली तरी ही कंपनी असेल. प्रत्यक्षात ती कंपनी निघाली तेल कंपनी. आणि त्यामुळे रागावून हे जेव्हा आजोबांच्या लक्षात आलं त्यावेळेला आजोबांनी ते शेअर्स ज्या भावाला होते त्या भावात विकून टाकले. ते म्हणले ती कंपनी वाईट नव्हती, पण आपल्याला नाव कळलं नाही म्हणून आजोबांनी चिडलंय. बरं, असा चुकीचा म्हणून घेतलेल्या शेअर्समधनंही आजोबांना चांगले पैसे मिळाले होते, पण म्हणले मी पूर्णपणाने कॉलेजमधनं बाहेर पडेस्तोवर दर वेळेला मला आजोबा असं सांगायचंय की कोणत्याही परिस्थितीमध्ये शेअर्समध्ये पैसे गुंतवायचे नाहीत. ते म्हणले, मी आयुष्यभर पुढे शेअर्समध्ये पैसे गुंतवले, पण एक धडा शिकलो की कंपनीचं नाव चांगलं वाटतंय आणि त्या नावावरनं आपल्या मनामध्ये ही प्रतिमा निगडीत होतीये, म्हणून त्या कंपनीमध्ये शेअर्स गुंतवायचे नाहीत. आपले स्वतःचे गुंतवताना निदान ती कंपनी खरोखरच कुठच्या क्षेत्रामध्ये काम करते याची तरी आपण माहिती करून घेतली पाहिजे. हे या मताला पीटर लिंच जाताना केवळ त्यांच्या आजोबांचा किस्सा नव्हता, त्यांनी पुढेही एक उदाहरण दिलंय की त्यावेळेला मी जेव्हा कॅडी बॉय म्हणून काम करत होतो आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला होतो त्यावेळेला म्हणले अनेक जणांना अनेक दिवस मी डिफेन्स इंडस्ट्रीबद्दल बोलताना ऐकत होतो, सिव्हिल एव्हिएशन इंडस्ट्रीबद्दल बोलताना ऐकत होतो. आणि एकंदरीतच त्या व्हिएतनामच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती हे शेअर्स आता घेण्याजोगे आहेत. आणि म्हणले त्यातल्यात मी नंतर जेव्हा स्वतःचा घरी अभ्यास केला त्यावेळेला भावाच्या दृष्टीने, म्हणजे भावांकडे पाहिलं, म्हणले मी अभ्यास केला, म्हणजे त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की फ्लाइंग टायगर नावाची एक कंपनी आहे, त्या शेअर्सचे बाजारभाव मला परवडणारे आहेत.
त्यामुळे म्हणले माझा समज असा होता की फ्लाइंग टायगर ही कंपनी नावानुसार आयदर सिव्हिल एव्हिएशन मधली आहे किंवा डिफेन्स मधली आहे. आणि म्हणले मी त्या कंपनीचे शेअर्स घेतले, पण ते शेअर्स घेतल्यानंतर जेव्हा त्याचा पहिल्यांदा अॅन्युअल रिपोर्ट आमच्या घरी आला, म्हणजे घेतल्यानंतर किती काळमध्ये काही गेला असेल, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की ही ना कंपनी डिफेन्स मधली आहे, ना ही कंपनी सिव्हिल एव्हिएशन मधली आहे, पण अमेरिकेचं जे व्हिएटनाम बरोबरचं युद्ध सुरू होतं त्या व्हिएटनाममध्ये अमेरिकी सैनिकांची जी ने-आण करण्याचं कॉन्ट्रॅक्ट एका प्रायव्हेट कंपनीला दिलेलं होतं त्याच्या संबंधातली ती कंपनी आहे. ते म्हणले मी जेव्हा शेअर्स घेतले होते त्यावेळेला अमेरिकी सैनिक व्हिएटनाममध्ये पोचवून झाले होते आणि त्या कंपनीला खरा फायदा ते अमेरिकी सैनिक जेव्हा परत यायला लागले, शस्त्रास्त्र जेव्हा परत यायला लागली तेव्हा झाला, त्याच्या आधीमधल्या काळात झाला नाही. अशा पद्धतीच्या चुका आपल्याही बाबतीत होतात आणि म्हणून सुरुवातीला मुद्दामून मी असं म्हटलं. आणि ही आज काळजी घ्यायची आवश्यकता अशासाठी आहे की मी मग पहिल्या भागामध्ये किंवा कालच्याही भागामध्ये म्हटलं तसं की माझ्या यूट्यूब चॅनलवरती माझे अनेक व्हिडिओज आहेत. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे 15 एप्रिलला सुरू झालेल्या यूट्यूब चॅनलला कालच 1000 सबस्क्रायबर झाले आहेत आणि त्याच्यावरती असलेल्या व्हिडिओजना जवळजवळ 10,000च्याहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर या सगळ्या व्हिडिओज, या चॅनलवरती असलेल्या व्हिडिओजमध्ये मी करोना आणि करोना नंतरच्या काळाची आणि विशेषतः आत्मनिर्भर भारत अभियानाची सविस्तर चर्चा केली आहे. आणि त्याच्यामध्ये मी असं म्हटलंय की आता या आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये केंद्र सरकारला अपेक्षित असलेलं जर खरोखर काम झालं तर अनेक वेगवेगळी क्षेत्र डिफेन्समध्ये असतील, कारण आपण आता डिफेन्सचं फार मोठ्यामध्ये कॉर्पोरेटायझेशन करतोय. आपण पब्लिक सेक्टर पॉलिसीचा जर विचार करत गेलो तर त्याच्यामध्ये कोअर आणि नॉन कोअर अशा पद्धतीचा विचार होत राहील. त्यामुळे आणि त्याच्याही पलीकडचं म्हणजे MSME क्षेत्राला आणि त्याच्यातल्याही व्हायबल MSME क्षेत्राला येणाऱ्या काळामध्ये आपल्या व्यवसायाचं विस्तारीकरण आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे त्यांचं शेअर बाजारामधलं नोंदणीकरण या गोष्टींचा विचार करण्याची संधी मिळणार आहे. आणि अशा वेळेला केवळ हे नाव या क्षेत्रातलं वाटतंय अशी चूक आपल्याकडनं होऊ नये याची काळजी आपल्याला घेतली पाहिजे. म्हणजे अशा नवीन येणाऱ्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करणं चुकीचं आहे अशातला भाग नाही, पण अशा नव्यानं येणाऱ्या एखाद्या गुंतवणुकीच्या संधीकडे निदान काहीतरी मोठ्या ढोबळ गोष्टींवरती तरी स्वतः माहितीची शहानिशा करून घेणं आवश्यक आहे. पीटर लिंचने जेव्हा ही उदाहरणं दिली त्या काळामध्ये, विशेषतः त्यांच्या आजोबांच्या काळामध्ये अमेरिकेच्या शेअर बाजारातही गुंतवणूकदारांना फार मोठी माहिती देण्याकडे कल नव्हता. बेंजामिन ग्रॅहम तर नेहमी गमतीने असं म्हणत असत की गुंतवणूकदाराला माहिती दिली पाहिजे याचा अर्थ म्हणले इतका ढोबळमानाने घेतला होता की एखाद्या पेपरमध्ये आपण हँडबिल टाकावं इतपत जरी माहिती मिळाली तरी पुष्कळ झाली. आज मितीला आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने आपल्याही देशामध्ये आणि अमेरिकेसारख्याही अनेक देशांमध्ये अशी परिस्थिती राहिलेली नाही. सेबी सारख्या संस्थांच्या अनेक वर्षांच्या कार्यामुळे आपली इच्छा असेल तर ती माहिती आपण वाचू शकतो, ती मिळू शकतो. प्रश्न हल्लीच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये असा आहे की देर इज अन ओव्हरफ्लो ऑफ इन्फॉर्मेशन बट अ पॉसिटी ऑफ अ अनालिसिस ऑफ इन्फॉर्मेशन. त्यामुळे मला असं वाटतं की आत्ताच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये कदाचित गुंतवणूक व्याख्यानमाला करण्याच्या मागे अमित पेंढारकरांचा असाच काहीतरी विचार असावा की या पद्धतीतनं आपण विचार करूया. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की पीटर लिंच या तत्वाचा आजच्या काळात आणि आपल्या देशाच्या संदर्भात जर विचार करायचा झाला तर मुळामध्ये केवळ कंपनीचं नाव आपल्या डोक्याने जोडण्यापेक्षा सुद्धा प्रत्यक्ष त्याच्या कागदपत्रांनी जोडण्याची नितांत आवश्यकता आहे. हे करत असतानाच 2 पद्धतीचा विचार करावा लागतो. पीटर लिंचने जे त्यांचं तत्व म्हणून सांगितलंय ते तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या गुंतवणूकदाराला परवडणारं नाही, कारण आपली तेवढी कपॅसिटी नाही ना, आपल्याला कोण बाजारामध्ये उभं करेल अशी परिस्थिती नाही. कारण पीटर लिंच असं म्हणायचे की मी जेव्हा फिडेलिटी मालेगनचे पैसे गुंतवत असे त्यावेळेला एखाद्या कंपनीमध्ये जर मला मेजर अमाऊंट गुंतवायची असेल, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आज आपल्या देशातही तो नियम आहे, अमेरिकेमध्ये तर आपण ते घेतलेले नियम आहेत, कारण शेवटी अमेरिकन कॅपिटल मार्केट हे आपल्यापेक्षा जास्त ॲडव्हान्स्ड आहे, हे अत्यंत उघड आहे. म्युच्युअल फंड्सची वगैरे हिस्ट्री आपल्यापेक्षा अमेरिकेला फार मोठ्या प्रमाणावरती आहे. केवळ ती जुनी आहे असं नाही, ती आकारमानानेही मोठी आहे.
त्यामुळे अमेरिकेमध्ये पहिल्यापासनं एखाद्या म्युच्युअल फंडच्या एखाद्या स्कीमला एखाद्या कंपनीमध्ये जास्तीत जास्त किती पैसे गुंतवता येतील, त्या क्षेत्रामध्ये किती पैसे गुंतवता येतील याच्याबद्दलचे नियम आहेत आणि ते वारंवार बदलत राहतात. आणि एवढ्या करता पीटर लिंच असं म्हणतात की मी मगाशी म्हटलं तसं की त्यांच्या कारकिर्दीत गुंतवणूकदारांची संख्या, योजनांची संख्या, त्याच्याकडनं गोळा केलेल्या प्रीमियमची संख्या आणि त्याच्या गोळा केलेल्या प्रीमियमचं गुंतवणूक केल्यानंतरचं बाजार मूल्यांकन या चारही निकषांवरती फिडेलिटी मालेगान हा मोठा फंड होता. आणि म्हणून पीटर लिंच असं म्हणतात की कोणत्याही कंपनीमध्ये गुंतवणूक करताना मी जर त्या कंपनीमध्ये पहिल्यांदा गुंतवणूक करत असेल तर होता कंपन्यांचे मी प्रत्यक्ष भेट घेणं पसंत करतो, त्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणं पसंत करतो आणि वार्षिक अहवाल, अॅन्युअल रिपोर्ट्स आणि माहिती पत्रकं, त्या कंपनीने डिक्लेअर केलेली वारंवारची प्रेस रिलीजेस हे मी वारंवार वाचत राहतो. आता तुमच्या माझ्यासारख्या वैयक्तिक गुंतवणूकदाराला आपल्याला त्या कंपन्यांना प्रत्यक्ष भेटी देणं शक्य नाही. आपण जरी इच्छा व्यक्त केली तरी फार क्वचित एखादी कंपनी मान्य करेल आणि केलं तरी तिथे गेल्यानंतर फार तर त्यांचा एखादा कंडक्टेड शो असेल तो दाखवेल, आपल्या मनातल्या सगळ्या प्रश्नांना सगळी उत्तरं मिळतील अशातला भाग नाही. परंतु कंपनीचे अॅन्युअल रिपोर्ट्स आणि कंपनीची माहिती पत्रकं वाचण्याचं काम आपण नक्की करू शकतो. सुदैवाने आता अशी माहिती सेबीच्या वेबसाईटवरतीही उपलब्ध असते. सुदैवाने अशी माहिती आपल्या देशातल्या स्टॉक एक्सचेंजेसमध्ये, ते जर लिस्टेड म्युच्युअल फंड्स असतील किंवा लिस्टेड कंपनीज असतील तर त्या आपल्या स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटवरती उपलब्ध असते. त्या म्युच्युअल फंडाच्या आणि त्या कंपनीच्याही वेबसाईटवरती उपलब्ध असते. आणि बाकी काही नाही तर या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला नेटवर्कने त्रास दिला तरी सुद्धा अशा पद्धतीची माहिती गोळा करण्याची आता आपल्याला सवय झाली आहे. मग ती जर आपण अप्लाइड पद्धतीने आपल्या गुंतवणुकीच्या बाबतीत वापरली तर खऱ्या अर्थी पीटर लिंचच्या तत्वाचा आपण विचार केला असं होऊ शकतं. पण दोन गोष्टींचा विचार करावा लागतो की कोणत्या पद्धतीने याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. कारण मी मगाशी जे म्हटलं की आपल्याला एखादी कंपनी फार मोठ्या प्रमाणावर उभी करेल अशातला भाग नाही. याचे दोन संदर्भ आहेत. पीटर लिंचने असं गमतीने म्हटलंय की त्याही काळामध्ये मला जर्मन कंपन्यांनी फारशी काही धूप घातली नाही. कारण मुळातच जर्मनीची जी अर्थव्यवस्था आहे आणि जर्मन कंपन्यांचं जे त्यांच्या देशातल्या मालावरती आणि गुंतवणुकीवरती वर्चस्व आहे आणि एकंदरीतच त्यांची जागतिक बाजारात त्यांच्या क्षेत्रामधली जी मक्तेदारी आहे त्याच्यामध्ये त्यांना एक प्रकारचा सार्थ अभिमान आहे की तोच अर्थ अभिमान असा आहे की ते होईतो आम्ही सांगतो हे बरोबर, ते जास्त कोणा एखाद्या गुंतवणूकदाराचं लांगुल चालन किंवा कोडकौतुक करण्याचा स्वभाव नाही. मुळातच ते जर्मन कल्चरमध्ये बसत नाही. म्हणजे ती अहमगंडता आहे अशातला भाग नाही. म्हणजे मी काही वेळेला गमतीने म्हणतो की केवळ त्यांना जून 20पेक्षाही आपण सिनियर होत या एकदा भूमिकेतनं पाहिल्यामुळे माझं प्रॉडक्टही पहिल्यापासून चांगलं आहे याची जर्मन कंपन्यांना खात्री असते. त्यातला गमतीचा मुद्दा सोडू, त्याचं मुळातलं कारण असं आहे की आज जो जर्मनी अर्थव्यवस्थेचा पाया आहे तो पाया फार पूर्वी घातला गेलेला आहे. तुम्हाला विषयांतर वाटेल पण हे विषयांतर नाही. आज आपण पोस्ट करोना नंतर ज्या पद्धतीच्या FDIचा विचार करतोय, आपण पोस्ट करोना फेजमध्ये ज्या पद्धतीचा ग्लोबल अलाइनमेंटचा विचार करतोय त्याच्यामध्ये जर्मनीची भूमिका आपण लक्षात घेऊया. आपल्या देशातही आज मितीला शेअर मार्केटमध्ये असलेलं जर्मन कंपन्यांचं स्थान हे मी तुम्हाला सांगायला हवं अशातला भाग नाही. काही कायद्याच्या बंधनांमुळे अशा कंपन्यांची नावं मी घेऊ शकणार नाही, पण जर्मन कंपनी म्हणल्यानंतर कुठच्या असतील याची मी तुम्हाला सांगायची गरज नाही. फार्मास्युटिकल क्षेत्रामध्ये जर्मन कंपन्यांचं वर्चस्व आहे. ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये जर्मन कंपन्यांचं वर्चस्व आहे. मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांमध्ये जर्मन कंपन्यांचं वर्चस्व आहे. आणि या सगळ्याचा पाया आज घातलेला नाहीये. 1914 ते 1918 या काळात जे पहिलं महायुद्ध झालं त्या महायुद्धामध्ये जो पराभव त्यांना पत्करावा लागला आणि त्या पराभवामध्ये ज्या वेळेला विचित्र पद्धतीने मित्र राष्ट्रांनी जर्मनीचे हाल केले त्याच्यामधल्या आत्यंतिक राष्ट्रवादामध्ये, मी आत्यंतिक शब्द प्रयोग अत्यंत जबाबदारीने करतोय, कोणाच्याही राष्ट्रीय भावना दुखवायचा माझा विचार नाही. विशेषतः आज सावरकर जयंती असताना तर बिलकुलच कोणाच्याही राष्ट्रवादाची भावना मला दुखवायची नाही. हा विषय नाहीये. विषय हा आहे की मुळामध्ये त्या काळामध्ये त्यामुळे आपल्यावरती ही परत परिस्थिती येता कामा नाही. यातनं गणित सुधारली.
हिटलरचं कुठच्याही प्रकारचं मला ग्लोरिफिकेशन करायचं नाही, परंतु हिटलरनं नंतरच्या काळामध्ये या भावनेचा आदर करत ज्या पद्धतीने जर्मन अर्थव्यवस्था बांधत नेली, हिटलरचं ज्या प्रमाणामध्ये जूनच्या शिरकाणाची त्याला पार्श्वभूमी आहे, तितकीच त्याला असलेली पार्श्वभूमी त्यांनी दुसरं महायुद्ध सुरू व्हायच्या काळाच्या आधी जर्मन अर्थव्यवस्थेची केलेली सुधारणा हाही त्यातला एक फायदा आहे, परिणाम आहे. कारण त्यांनी या राष्ट्रवादाला खत देत जर्मन अर्थव्यवस्था अशा टप्प्यावरती नेली की 1926, 1927 आणि 1928 ही सलग 3 वर्ष अशी आहेत की जर्मन अर्थव्यवस्था दरवर्षी 100% वाढली. म्हणजे जर 27ला 100 असेल तर ती 28ला 200 झाली, आणि 26ला 100 असेल तर 27ला 200 झाली, आणि 28ला 400 झाली, आणि यातनं 29ची जागतिक महामंदी आली, असं अनेक जण आंतरराष्ट्रीय अर्थकारणात आज मांडतात. हे मी मुद्दामून द्यायचं उदाहरण म्हणजे आज वेगळ्या संदर्भामध्ये कॉन्ट्रॅक्शनच्या दृष्टीने आपण विचार करतोय. कारण आज जगभरामध्ये आपण अशी चर्चा करतोय की एकंदरीतच जागतिक अर्थकारणाच्या GDP ग्रोथ रेटचा विकास हा कमी होईल, इंडस्ट्रीयल प्रोडक्शनचं प्रमाण हे कमी होईल, ॲग्रिकल्चर प्रोडक्शनचं प्रमाण हे कमी होईल. कारण माझ्या YouTube चॅनलवरच्या 2-3 भाषणांमध्ये मी म्हटलंय तसं की सुदैवानी आज करोना हा माणसांपुरेसा मर्यादित आहे. तो जर उद्या पिकं आणि पशु म्हणजे ज्याला आपण क्रॉप्स आणि ॲनिमल हजबंड्री म्हणतो इथेच जर पोचला तर होणाऱ्या देशाच्या आणि जागतिक अर्थकारणाच्या नुकसानाचा विचार करा. आणि आज जागतिक अर्थकारण इतकं चांगल्या अर्थी घ्या, वाईट अर्थी घेऊ नका, इतकं एकमेकांच्या पायात पाय गुंतल्यासारखं झालंय की तो परिणाम एका देशापुरेसा मर्यादित राहत नाही. आणि एकंदरीतच गेली अनेक वर्ष, आणि त्यातही 13 मे ते 17 मे 2020 या सलग 5 दिवसामध्ये जाहीर झालेल्या आत्मनिर्भर भारत अभियानाची जी काही खरी खोटी आकडेवारी आहे, आणि त्याच्याविषयी आपल्या देशात वादंग आहेत म्हणून केलेलं हे विधान आहे, कोणाच्याही उद्देशाविषयी माझ्या मनात काही आत्ता नाही. त्याच्यामधला जो एक अनडिस्प्युटेड पाया असा आहे की जितकं त्याच्यावरती MSME वरती लक्ष केंद्रित आहे, जितकं कॉर्पोरेटायझेशन वरती लक्ष केंद्रित आहे, जितकं ते लोन बेस्ड वरती अवलंबून आहे, तितकंच त्याच्यामध्ये FDI ही चर्चा आहे. FDIच्या चर्चेनंतर या सगळ्या घटकांचा तुमची माझी इच्छा असो वा नसो, तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असा किंवा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत असा, या सगळ्या गोष्टींचा कळत न कळत परिणाम होत राहणार आहे. आणि त्यामुळे जर कंपनी मला तिथं भेटू देत नसेल, कारण मी तेवढा मोठा गुंतवणूकदार मी व्यक्ती म्हणून नसतो, तर निदान ते ज्या त्यांच्या अॅन्युअल रिपोर्ट्स मधनं, जे त्यांच्या प्रेस रिलीजेस मधनं देतात, त्याचा विचार आपल्याला करावा लागेल. कारण हे सांगायचं कारण असं, आपल्यापैकी सगळ्यांना सवय अशी आहे की ज्या खरोखरच पूर्वीच्या काळात जेव्हा फिजिकल स्वरूपामध्ये तो अॅन्युअल रिपोर्ट आपल्या घरी यायचा, तर तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य गुंतवणूकदार जास्तीत जास्त फार तर त्याच्या पहिल्या काही पानांमध्ये अॅन्युअल जनरल मीटिंगची नोटीस असते, आणि त्याच्यामध्ये डिव्हिडंडचं पर्सेंटेज देणारं अशा पद्धतीचं रिझोल्युशन आहे असं सांगितलं जातं की त्याची वाक्य असं असतं, हे पास झालं तर तुम्हाला मिळेल, आणि साहजिक तो होतो. त्या डिव्हिडंडचं पर्सेंटेज पाहण्यापलीकडं आपण बाकी काही पाहत नाही. हे केवळ तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांची स्थिती आहे असं नाही, अगदी व्यावसायिक डिग्री अकाउंट्स फायनान्समध्ये असलेल्या लोकांचीही बहुतांश ही स्थिती आहे. आजही आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे ईमेल्स येत आहेत. मी काल जसा ओझरता उल्लेख केला तसं की त्या गोष्टींसाठी विचार करत असताना आज आपल्याला गेल्या 5-6 दिवसामध्ये ईमेल यायला सुरुवात झाली की ज्या कंपन्या डिव्हिडंड देणार आहेत. पहिल्या दिवशी एकाने प्रश्न विचारला होता, स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू आणि डिव्हिडंडच्या कंपन्या कशा ओळखायच्या. त्याचं उत्तर देताना मी सांगितलं होतं तो मुद्दा इथे आहे. आपण त्या ईमेल्स ज्या कंपन्या पाठवत आहेत याचा अर्थ ते डिव्हिडंड देणार आहेत, अदरवाईज त्या ईमेल्स पाठवणार नाहीत. डिव्हिडंड देणारच नसतील तर त्याच्यावरती टॅक्स कुठचा आला, त्या टॅक्सची तुमच्याकडे विचारणा करताय, त्याचा अर्थच मुळी असा आहे की त्या डिव्हिडंड देऊ इच्छितात. पण अशा ईमेल्स आपण इतक्या सरसकट पद्धतीने आपल्या मोबाईलमधनं किंवा लॅपटॉपमधनं उडवतोय, त्या पद्धतीने जर आपण अॅन्युअल रिपोर्टकडे पाहायला लागलो तर पंचायतीचं आहे. बरं, त्याच्यातही जर ढोबळमानाने निकष वापरायचा झाला तर पीटर लिंच एक फार छान सूत्र सांगतात. ते म्हणतात, ज्या कंपनीच्या अॅन्युअल रिपोर्टमध्ये तुम्हाला जर असं वाटलं की जरुरीपेक्षा जास्त रंगीबेरंगी फोटो आणि चित्र आहेत किंवा अगम्य आराखडे जरुरीपेक्षा जास्त आहेत, तर लक्षात ठेवायचं की ही कंपनी त्या कायद्याची पूर्तता करायचं, पालन करायचं म्हणून तुम्हाला अॅन्युअल रिपोर्ट देते. पण खऱ्या अर्थी याच्यामधले सर्व नियम आणि याच्यामधली सर्व महत्त्वाची माहिती ते तुमच्यापासून दडवू इच्छितात.
याच्या विनोदाचाही भाग सोडून द्या किंवा आपल्या तांत्रिकतेचाही भाग सोडून द्या, पण सहजासहजी अशा पद्धतीच्या रचनांकडे दुर्लक्ष करता येईल अशी ही परिस्थिती नाही. आणि म्हणून मी माझ्या आजच्या सत्राच्या सेशनच्या सुरुवातीला असं म्हणलं की पीटर लिंच हा मनुष्य एवढा गाजलेला गुंतवणूकदार असूनही तो तुम्हाला मला समजेल अशा पद्धतीचा विचार करत राहतात. आत्ता बोलण्याच्या ओघामध्ये जर्मन कंपन्यांचा उल्लेख आलाच, म्हणून पीटर लिंच यांनीही जगभरातल्या अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली आहे. काल जसं मी तुलना करताना म्हणलं तर की बेंजामिन ग्रॅहमना परदेशी कंपन्यांचं, अमेरिकेबाहेरच्या कंपन्यांचं, युरोप बाहेरच्या कंपन्यांचं वावडं होतं असं नाही, पण 1956 सालीच बेंजामिन ग्रॅहमची कारकीर्द संपवली. त्यांनी स्वतःच्या हाताने सांगितलं की ह्याच्या पुढे नो मोर, द एंड, आणि म्हणून ते बाहेर आले. पण त्याच्या विरुद्ध जॉन टेम्पल्टन 2008 पर्यंत कार्यरत राहिले होते आणि त्यामुळे आणि मुळातच त्यांचा कल ग्लोबल इन्व्हेस्टिंगमध्ये असल्यामुळे साहजिकच ते जगातल्या अनेक देशांमध्ये, काल आपण यादी पाहिली, जवळजवळ 19 देशांमध्ये एका वेळेला गिव्हन गिव्हन पॉइंट ऑफ टाइम त्यांची 19 देशातल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक होती त्या काळामध्ये. पीटर लिंचचं तर मी मगाशीच म्हणलं तसं अमेरिकेतला सगळ्यात मोठा म्युच्युअल फंड होता आणि एवढ्या जर ॲसेट्स ते देणार असतील तर त्या ॲसेट्स त्यांना हँडल करताना साहजिकच बाहेरच्या देशांचा विचार करावा लागेल. आणि तसंच त्यांनी जर्मनीची याबाबत चर्चा केली, तशी पीटर लिंच यांनी चर्चा केलेला दुसरा देश आहे जपान. त्यांचं म्हणणं असं आहे की जपानी कंपन्या रिटर्न्स म्हणून चांगले देतात, पण जपानी कंपन्या मला पटकन कळत नाहीत. तरीही मी जपानी कंपन्यांमध्ये गुंतवणूक अशासाठी करतो की त्यांची वर्क एथिक्स अत्यंत चांगली आहेत आणि निदान त्यांच्या प्रोडक्शन स्टँडर्ड क्वालिटीज या चीनपेक्षा नक्की चांगल्या असतात. हे पीटर लिंचनी काही दशकांपूर्वी केलेलं विधान आहे. आज पोस्ट करोना त्याला एक वेगवेगळे रेफरन्सेस येतील, त्याची चर्चा करायची झाली तर एक वेगळं सत्र घ्यावं लागेल, एक वेगळं सेशन घ्यावं लागेल. पण तरीही आज विचार असा आपल्याला करावा लागेल की जपानी कंपन्या त्यांना कळत नाही. तसं पीटर लिंच का म्हणत होते, तर ते म्हणले की मुळात जपानी कंपन्या या ओव्हर व्हॅल्यूड असतात. म्हणजे त्यांच्या असलेले शेअर्स जेव्हा तुम्हाला आणि मला उपलब्ध होतात त्याच वेळेला ते ऑलरेडी आपल्याला परवडणार नाहीत अशा भावाला पोचलेले असतात. याचं कारण असं आहे की आपण हे समजून घेतलं पाहिजे की येणाऱ्या काळात आपल्याकडे जशा जर्मन कंपन्या आहेत तसं आपल्याकडे जपानी होल्डिंग असलेल्याही कंपन्या आहेत. मारुती सुझुकी हे त्याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे. ज्या वेळेला जपानी कंपनी जपानच्या बाहेरच्या गुंतवणूकदाराला उपलब्ध होतं, जसं काल मी जॉन टेम्पल्टन यांची चर्चा करताना म्हटलं होतं, मी वारंवार हे रेफरन्सेस अशासाठी देतोय, माझ्याकडे नवीन मुद्दे नाहीत असं नाही, तर एकंदरीतच ही व्याख्यान मला करण्याचं कारण असं आहे की सोयीसाठी ढोबळमानाने आपण 5 वेगवेगळी व्यक्तिमत्व घेतोय. ती 5 वेगवेगळ्या काळातली असली तरी ती ओव्हरलॅपिंग आहे आणि यातनं आपल्याला वेगवेगळ्या गुंतवणूक शैली जन्माला येतील. कारण हे फायनल सेंटेन्स, हे द ट्रूथ असं काही नसतं. अंतिम सत्य नावाची गोष्ट गुंतवणूक क्षेत्रात किंवा अर्थकारणात नसते, कारण परिस्थिती बदलत असते, आपण बदलत असतो, आपला दृष्टिकोन बदलत असतो, इतरांचा त्या गोष्टीकडे दृष्टिकोन बदलत असतो आणि यातल्याच एकत्रित परिणामातनं शेअर बाजारामध्ये घडामोडी होत असतात. जसं मी गमतीने म्हणतो की शेअर बाजारामध्ये आपण घडवून घ्यायचं की आपण मोडून पडायचं हे आपल्या हातात असतं आणि म्हणून या जपानी कंपन्यांचा विचार केला पाहिजे. ते म्हणले की मुळातच जपानी कंपन्यांकडे त्या मानाने तुलनेनं ते ज्या पद्धतीच्या इंडस्ट्रीमध्ये काम करतात, हे मी तुम्हाला सांगायला नको की आता जपान कुठच्या पद्धतीच्या इंडस्ट्रीमध्ये काम करते. आता उदाहरणार्थ ऑटोमोबाईल, तर ऑटोमोबाईल हे जर्मन आणि जपान या दोघांचीही मक्तेदारी असलेलं क्षेत्र आहे. आपण आपल्या देशामध्ये चालणाऱ्या कार्सची जर संख्या पाहिली आणि प्रमाण पाहिलं, आज आपण मारुती सुझुकी घेताना ती सुझुकीची असण्यापेक्षा मारुतीची आहे म्हणून घेतो, ही जास्त गोष्ट खरी आहे. आणि त्याचं खरं कारण असं आहे, मी माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आउट अँड आउट मारुती कार्सचा फॅन आहे. याचं कारण असं की मी स्वतः असं म्हणतो, मी का घेतो ती कार मी कशासाठी घेतो, ती कार मी अशासाठी घेतो की मला माहिती असतं की मी देशात कुठेही गेलो तरी याचे स्पेअर पार्ट्स मिळतील. गोष्ट पहिली, हा रिपेअर करणारा मेकॅनिक मिळेल, त्या मानाने याचा मेंटेनन्स कमी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यातल्या त्यात याची रिसेल व्हॅल्यू जास्त आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मारुती सुझुकी किंवा जपानी कंपनी यांचा ॲटिट्यूड थोडासा तुमच्या माझ्यासारखा आहे. त्यांना प्रॉडक्ट लॉन्च करायचीही घाई नसते आणि प्रॉडक्ट विड्रॉ करायचीही घाई नसते.
आपण हे आपल्या देशातल्या अनेक कार कंपन्यांबद्दल बोलू शकणार नाही, कारण त्यांची कार त्यांना जेवढी बाजारात आणण्याची घाई असते तेवढीच ते कधी एकदा ती कार काढून घेतील बाजारातनं हेही कळत नाही. मी कोणाचंही नाव घेणार नाही, ते योग्य नाही होणार. परंतु मारुती सुझुकीचं जे सगळ्यात चालणारं एक काळचं प्रॉडक्ट होतं टाटा सुमो, त्याचा जो इक्विव्हॅलंट आपल्या भारतातल्या महत्वाच्या कंपनीचा होता, त्यांनी ती गाडी तो मॉडेल लॉन्च केलं आणि ते विड्रॉ करताना त्याचे स्पेअर पार्ट ही 1.5 वर्षात बाजारातनं काढून घेतले. मग ज्यांनी ऑलरेडी ती कार घेतली त्यांचं काय करायचं? जर तुमचे युरो नियम बदलत गेले, युरो 4, युरो 6, युरो 7, तर अँबॅसेडरची काय पंचायत झाली ही आपण पाहिली. अँबॅसेडर हे अर्थातच एक वेगळं गणित आहे. आज हे का लक्षात घ्यायचं कारण आहे, आपल्याला असं लक्षात येईल की ज्या जर्मन कंपन्या, ज्या जपानी कंपन्या यांचे बेस चीनमध्ये होते, त्यातल्या काही कंपन्यांचा बेस आपल्या देशामध्ये येऊ शकतो. मग जे ऑटोमोबाईलमध्ये आहे तेही इतर गोष्टींमध्ये होऊ शकतं का, याचा विचार करावा. म्हणजे पीटर लिंच एका वेगळ्या अर्थी म्हटली असतील की जपानी कंपन्या समजत नाहीत, पण जपानी किंवा जर्मन कंपन्या आजच्या मितीला आपल्याला जर समजून घ्यायच्या असतील, हा मुद्दा का मी एवढ्या विस्तारानं मांडतोय? याचं कारण असं आहे की पीटर लिंच असं म्हणतात की आपल्याकडच्या पैशाची काही गुंतवणूक तरी अशी हवी की जे शेअर्स आपल्याला समजतात. हा शब्दप्रयोग आपण फार वेगवेगळ्या अर्थांनी वापरतो, याची मला कल्पना आहे. मुळातच पीटर लिंच यांचं वैशिष्ट्यच हे आहे की काही फार मोठी वेगळी तत्व ते सांगतात अशातला भाग नाही. त्यांनी स्वतःच केलेलं वर्णन असं आहे, मी तत्वचिंतक नाही, मी बाजारातला व्यावसायिक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही मतं जास्त प्रॅक्टिकल आहेत. त्यांना एकदा विचारलं होतं की एवढ्या 1400 कंपन्या तुम्ही कसं काय मॅनेज केल्यात? ते म्हणले 1400 कंपन्या मी मॅनेज केल्या असं नाही, त्या प्रत्येक कंपनीचं एक माझं लॉजिक होतं. त्याची 2 कारणं म्हणले अशी आहेत की मुळात होता होईतो मी फार मोठ्या जाहिरातींवरती भुलून कंपन्यांचे शेअर्स घेतले नाहीत. माझ्याकडे पैसाच एवढा होता मालेगन फंडचा इन्व्हेस्ट करण्याकरता की मला अनेक वेळेला अशा छोट्या कंपन्यांचाही विचार करावा लागत असे. आणि पुढचा जो मुद्दा आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, त्याची ही बॅकग्राऊंड आहे. ज्यांनी माझी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी मधली माझी 4-4 तासाची पेड वर्कशॉप्स अटेंड केली आहेत, श्रीकृष्ण पत्की आहेत, हर्षल आहे, त्यांना आठवत असेल, त्यांना मी असं म्हटलं होतं की मुळामध्ये आपला पोर्टफोलिओ डिव्हाइड करत असताना, कारण आजच्या मितीने पीटर लिंचच्या निमित्तानं पोर्टफोलिओ मॅनेजमेंट ह्याच्याविषयी मला जास्त बोलण्याचा माझा विचार आहे, कारण आधीच्या 2 दिवसात ते प्रश्न होते. तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या पोर्टफोलिओ आपल्यासाठी महत्वाचाच असतो. अशी तुलना कधीही करू नका की माझ्याकडे 1 लाख रुपयेच आहेत आणि त्यांच्याकडे 10 कोटी रुपये होते. त्याला त्याच्या 10 कोटीचं जेवढं महत्व असेल तेवढंच मला माझ्या 1 लाख कोटीचं महत्व असतं. आणि म्हणून शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवत असताना तुम्ही जी काही शेअर बाजाराकरता वस्तू डिमार्केट करत असाल, त्याच्यामधला आजपर्यंतचा जागतिक बाजाराचा इतिहास असा आहे. पीटर लिंचने असं एक मोघम केलेलं विधान असं आहे की काही कंपन्या ह्या डिव्हिडंडसाठी असतात, काही कंपन्या या कॅपिटल अप्रिसिएशनसाठी असतात. साहजिक त्याची चर्चा काही वेगळ्या संदर्भामध्ये कालच्या आणि परवाच्या माझ्या सेशनमध्ये झाली आहे. पण याचा मूलभूत पाया आपण लक्षात घेऊ. विशेषतः करोना नंतरच्या काळामध्ये एकाच वेळेला कोणत्याही प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटमधनं आपल्याला एकाच वेळेला काही स्वरूपातलं नियमित उत्पन्न हवंय आणि काही स्वरूपामध्ये कॅपिटल अप्रिसिएशन हवंय. मग ह्या 2 गोष्टींची जर सांगड घालायची असतील की पीटर लिंच म्हणतात तसं, कारण आपल्या मूळच्या आजच्या हे संपूर्ण व्याख्यानमालेचं सूत्रच असं आहे, त्याचं तत्व आणि त्याची आजच्या मितीला आपल्या देशाच्या कॅपिटल मार्केटच्या असलेल्या स्थितीशी घातलेली सांगड. मग जर माझी गरज अशी आहे की मला नियमित उत्पन्नही पाहिजे आणि काही प्रमाणामध्ये भांडवल वृद्धी किंवा कॅपिटल अप्रिसिएशनही पाहिजे, तर मग जेव्हा पीटर लिंच असं म्हणतात की काही कंपन्या या डिव्हिडंडसाठी असतात आणि काही कंपन्या या कॅपिटल अप्रिसिएशनसाठी असतात, हे समजून घ्यायची आवश्यकता आहे. आणि याच्या पुढचं संपूर्ण विवेचन आहे माझं आहे, मी फक्त आधार पीटर लिंच आणि यांचा घेतोय. पण 1988 सालपासून 2020 पर्यंत म्हणजे जवळजवळ 32 वर्ष या क्षेत्रामध्ये स्टॉक एक्सचेंज, सेबी, एका ट्रेडिंग फर्मचा एका ब्रोकिंग फर्ममध्ये ट्रेडिंग इन्चार्ज, त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूशनल आणि इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर, आणि गेली 22 वर्ष NSDL मधलं काम, त्याच्यामध्येही पॉलिसी आणि इम्प्लिमेंटेशन दोन्ही. या अनुभवातनं माझ्या लक्षात आलेली गोष्ट अशी आहे, कारण एक अशा पद्धतीचं वाचन करायची सुदैवाने सवय झाली आणि मध्ये काही काळ इंटेलिजंट इन्व्हेस्टर या बेंजामिन ग्रॅहमच्या गाजलेल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद करायला सुरुवात केली होती. काही काळाने तो पूर्ण झाला नाही, कदाचित आता उद्यापासून होणाऱ्या रिटायरमेंटच्या लाईफमध्ये ते करता येईल, परंतु तो विषय नाहीये.
तर त्याची तयारी करत असताना असं लक्षात आलं, आणि ही आकडेवारी मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांनाच आवश्यक वाटेल किंवा आकर्षक वाटेल, निदान ऐकाविषयी वाटेल. तर गेल्या 100 वर्षाचा जर आपल्या देशाच्या शेअर बाजाराचा आणि एकंदरीतच जागतिक शेअर बाजाराचा इतिहास बघितला तर असं लक्षात येतं की गेल्या 100 वर्षामध्ये कॅपिटल मार्केटनी सुमारे 11% रिटर्न हा दिलेला आहे, ज्याला आपण ॲव्हरेज रिटर्न म्हणतो. तो ॲव्हरेज रिटर्न 11% आहे. आणि या 11%चं जर क्लासिफिकेशन करायचं झालं, त्याचं जी वर्गवारी करायची झाली तर ती अशी आहे की गेल्या 100 वर्षामध्ये या जे 11% ऑन ॲन ॲव्हरेज मला इक्विटी मार्केटने रिटर्न दिला, त्यातला 3% रिटर्न हा डिव्हिडंडमधनं आलाय आणि 8% डिव्हिडंड हा कॅपिटल ॲप्रिसिएशनमधनं आलाय. मग हे जर सूत्र म्हणून मी रिपीट करतो, गेल्या 100 वर्षात इक्विटी मार्केटने जागतिक पातळीवरती ऑन ॲन ॲव्हरेज जे 11% रिटर्न दिले, त्या 11% रिटर्न मधला 3% रिटर्न हा डिव्हिडंड मधनं आलाय आणि 8% डिव्हिडंड हा कॅपिटल ॲप्रिसिएशन मधनं आलाय. मग जर मला येणाऱ्या काळामध्ये माझ्या कुठच्याही पोर्टफोलिओचा विचार करायचा असेल, मग ते म्युच्युअल फंड असतील, ते इक्विटी असेल, तो माझा पेन्शन फंड असेल, तर एकंदरीतच समजा मी असं गृहीत धरलं की मला 5 लाख रुपये गुंतवायचे आहेत आणि त्यातले 1 लाख रुपये मी कॅपिटल मार्केटमध्ये गुंतवू इच्छितो, किंवा 1 लाख रुपये मी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवू इच्छितो, किंवा 1 लाख रुपये मी पेन्शन फंडमध्ये गुंतवू इच्छितो. तर अशी गुंतवणूक करतानाच मला 3% त्या माझ्या रकमेच्या, किंवा जर 100, 3 आणि 8 या प्रपोर्शनमध्ये मला पैसे डिव्हाइड करावे लागतील का, याचा विचार करावा लागेल. इतकं ते ढोबळ नसतं. याचा अर्थ असा नाही आहे की जे रेग्युलरली डिव्हिडंड देतात ते कॅपिटल ॲप्रिसिएशन देत नाहीत, असा त्याचा अर्थ नाही, किंवा जे फक्त कॅपिटल ॲप्रिसिएशन देतात ते डिव्हिडंड देत नाहीत, असा त्याचा अर्थ नाही. पण ती निवड करताना आपण कोणत्या पद्धतीचा विचार करू हे एकदा प्रिन्सिपल म्हणून नक्की केलं की आपल्याला आपली पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करणं सोयीचं जातं. आणि ते सूत्र असं आहे की मुळामध्ये आपण लक्षात घेऊ, मी काल एका वेगळ्या संदर्भामध्ये MRF आणि अपोलो टायर्सची तुलना केली होती की MRF ही टायर क्षेत्रातली कंपनी आहे, अपोलो टायर ही टायर क्षेत्रातली कंपनी आहे. MRF वर्षात एकदाच डिव्हिडंड देते, अपोलो टायर चुकून माकून का होईना पण इंटरिम डिव्हिडंड देते. MRFचे शेअर्स जास्त फेस व्हॅल्यूचे होते एक काळ, अपोलो टायरचे त्या मानाने कमी आहेत. त्यामुळे अपोलो टायर बाजाराच्या कोणत्याही स्थितीमध्ये प्राइस बँड म्हणून एका विशिष्ट कक्षेत फिरतो. पण म्हणजे त्यामुळे तो तुम्हाला ट्रेडिंगचीही ऍक्टिव्हिटी देतो, म्हणजे त्यांनी कॅपिटल ॲप्रिसिएशन दिलं नाही तर तो तुम्हाला ट्रेडिंग प्रॉफिट आणि डिव्हिडंड देतो. पण MRF जर आपण इयर ऑन इयर बेसिसवरती घेतलं तर त्याचा रेट चढा दाखवतो, त्यामुळे तो तुम्हाला कॅपिटल ॲप्रिसिएशन जास्त देतो. आता डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स बदलल्यानंतर लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स जेव्हा बदलतात असतात त्यावेळेला आपल्याला या तत्वांचा विचार करावा लागतो. आणि या दृष्टिकोनातून पीटर लिंच कदाचित म्हणत असावेत की मला नेमकं काय हवंय हे माझ्या इतकं दुसऱ्या कोणालाही माहिती नसतं. आणि अनेक वेळेला असं होतं की अशा पद्धतीचा रिटर्न मॅक्सिमाइज करण्यासाठीच तुम्ही आणि मी या क्षेत्रामध्ये येतो आणि त्यात गैर काहीच नाही. ते जर करायचं असेल तर अनेक वेळेला असं होतं की आपण निष्कारण ट्रेंडी व्हायला लागतो. पीटर लिंच यांचं वारंवार सांगणं असं आहे की देर इज नो नीड टू बी ट्रेंडी. आता श्रीकृष्ण पत्कींचा एक प्रश्न आहे की इज इट अ गुड आयडिया टू सेटअप अ सेपरेट रेग्युलेटर फॉर MF. माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की प्रत्येक इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट करता वेगळा रेग्युलेटर या क्षेत्रातनं आपण बाहेर येऊया. कारण जितके रेग्युलेटर जास्त होतील ना तितकी त्यांची आपापसातले करंट, क्रॉस करंट, अंडर करंट हे फार पंचायतीचं होतं. आत्ता आपण जेव्हा ILFSचं फार मोठा डाऊनफॉल झाला त्यावेळेला कित्येक रेग्युलेटर एका प्लॅटफॉर्मवरती आणताना काय सगळ्यांची तारांबळ उडली हे पाहिलं. आणि त्यामुळे एखादा दुसऱ्या कोणीतरी ते रेग्युलेट करण्यापेक्षा सुद्धा आपलं आपण जर स्वतःवरती कंट्रोल ठेवला तर ते जास्त सोयीचं जाईल असं माझं स्पष्ट मत आहे. तर मुळामध्ये हे विचार करत असताना अनेक वेळेला असं म्हटलं जातं की एखाद्या इन्कम ग्रुपला, एखाद्या इन्कम प्रोफाईलला, एखाद्या एज प्रोफाईलला बाजारामध्ये स्थान नाही. पीटर लिंचना हे जरा सुद्धा मान्य नाही. आणि मग आज जर नव्याने आपण आपल्या गुंतवणुकीची सुरुवात करणार असू किंवा निदान नव्याने स्टान्स घेणार असू, कारण करोना नंतरच्या काळामधलं हे चित्र पूर्णपणाने बदललंय. म्हणजे जसं मी माझ्या पेड इन्व्हेस्टमेंट वर्कशॉप्समध्येही सांगतो आणि माझ्या बाकीच्याही इन्व्हेस्टमेंट सेक्टर्समध्ये मी अनेक वेळा सेशन्समध्ये अनेक वेळा सांगितलंय की देर इज अ टाइम ऑफ अ इयर व्हेन यू हॅव टू एव्हरी इयर कॅल्क्युलेट व्हेअर यू स्टँड. त्याचं संपूर्ण डिटेल वर्गीकरण माझ्या कालच्या
जॉन टेम्पल्टनच्या सेशनमध्ये आहे. सुदैवाने नंतरही लाईट गेल्यानंतरही नेटवर्क गेल्यानंतरचंही माझं सेशन व्यवस्थित रेकॉर्ड झालंय. त्यामुळे पहिल्यांदा कदाचित आयुष्यात मी इतकं संपूर्ण सेशन माझं स्वतःच पुन्हा नंतर ऐकलं असेल. आणि त्यामुळे ती जी मी मेथड सांगितली त्याचा विचार आपल्यासाठी केला पाहिजे. आणि तो करत असताना दुसऱ्याही पद्धतीने, ज्याचं वर्णन पीटर लिंच पासिंग द मिरर टेस्ट अशा पद्धतीने करतात, त्याचा विचार केला पाहिजे. पीटर लिंच असं म्हणतात की हे पासिंग द मिरर टेस्ट काय आहे. तर पासिंग द मिरर टेस्ट सांगायच्या आधी एक त्यांच्याबद्दलचा गमतीचा किस्सा सांगतो की हा आपल्यासाठी फार महत्वाचा विषय आहे मिरर टेस्ट म्हणून. त्या मिरर टेस्टला असलेली बॅकग्राऊंड अशी आहे, त्याचं 2 प्रिन्सिपल्सचा उल्लेख पीटर लिंचच्या मुलाखतीमध्ये आणि पुस्तकांमध्ये वरचेवर तुम्हाला सापडत राहील. आणि ते एकमेकांना असं इंटर एक्सचेंजेबल किंवा कॉम्प्लिमेंटरी म्हणून येतात. त्यातला एक संदर्भ असतो पासिंग द मिरर टेस्ट. आणि दुसरा विषय असा असतो की मुळामध्येच आपल्याला आयुष्याचे काही संकेत असतात आणि त्याला ते पीटर प्रिन्सिपल 1 असं म्हणतात. अमित पेंढारकरांचा प्रश्न आहे, हाऊ मच स्टॉक्स इन पोर्टफोलिओ ॲज फॉर पीटर लिंच कॉन्सन्ट्रेटेड ऑन हेविली डायव्हर्सिफाईड. आय एम कमिंग टू इट सर. मुळामध्येच एक सांगतो की पीटर लिंच आजच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट मॅनेजर म्हणून राहिलेले नाहीत, पण पीटर लिंच हे कॉन्सन्ट्रेटेड इन्व्हेस्टमेंट करता कधीही ओळखले गेलेले नाहीत. Peter Lynch was always heavily diversified because he was handling a mutual fund more. आणि त्यामुळेच मी मगाशीच उत्तर दिलं की 1400 कंपन्या एका वेळेला जो मनुष्य हँडल करतोय. पण त्याच्यामध्ये आता थोडं जर तुम्हाला क्लासिफिकेशन हवं असेल तर त्या मुद्द्याकडे मी येत होतो आणि म्हणून मगाशी मी डिव्हिडंड आणि कॅपिटलचे सूत्र दिलं. हे सूत्र सांगून तिथे येतो. तर ह्याच्यामधल्या 1400 कंपन्यांपैकी त्यांच्या जवळजवळ 70% कंपन्या अशा होत्या की त्यांच्या एकूण इन्व्हेस्टेबल सरप्लसच्या फक्त 12% रक्कम तिथे गुंतवलेली होती. म्हणजे अमाऊंट वाईज ही वॉज कॉन्सन्ट्रेटेड ऑर स्क्यूड इन सम फेवर्स, बट नंबर ऑफ स्क्रिप्ट्स वाईज ही वॉज हायली डायव्हर्सिफाईड. आणि हे अत्यंत साहजिक आहे की जर तुम्ही अमेरिकेतला 4 निकषांवरचा सगळ्यात मोठा म्युच्युअल फंड असाल तर तुम्ही त्या मानाने कंपन्यांची इक्विटी जर मोठी नसेल, छोट्या कंपन्यांची इक्विटी छोटीच असते. आणि म्हणूनच तर काल जॉन टेम्पल्टनचं उदाहरण देताना मी असं म्हणलं तर की जॉन टेम्पल्टन म्हणत होते की कितीही मोठं इन्स्टिट्यूशनलायझेशन कॅपिटल मार्केटचं झालं तरी चिंता करण्याचं कारण नाही, कारण कित्येक छोट्या कंपन्या अशा असतात की जिथे फ्लोटिंग स्टॉक नाही म्हणून किंवा ह्यांना ज्या प्रमाणात पैसे गुंतवायचे तेवढी तिथे संधी नाही म्हणून मोठे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स येतच नाही. आणि एवढ्या करता बेंजामिन ग्रॅहम आणि जॉन टेम्पल्टन वरचेवर त्यांचा पोर्टफोलिओ प्रण करत असत. नवनवीन स्कीम आणायच्या आधी जुन्या स्कीम बंद करत असत. म्हणजे तो मॅनेजेबल फंड राहील असं पीटर लिंचने ते केलेलं नाही. अँड दॅट्स वाय पीटर लिंच नॉट ॲज अ पॉलिसी बट प्रॉबेबली ॲज अ कंपल्शन हॅज टू बी अ हायली डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ मॅनेजर. आणि एवढ्या करता त्यांनी 2 वेगळ्या पद्धतीने या डायव्हर्सिफिकेशनचा विचार केलाय. त्यावेळेला आपण लक्षात घेऊया की त्यावेळेला रिअल इस्टेट किंवा RITS ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीची इन्व्हेस्टमेंट अमेरिकेमध्येही फार मोठ्या प्रमाणावर प्रचलित नव्हती. ती 90च्या नंतरच्या दशकामध्ये झाली आहे. आणि नंतर या काळामध्ये ऍक्टिव्हली फिडेलिटी मालेगनचं काम हे पीटर लिंच पाहत नव्हते. पण आफ्टर 1990s, स्पेशली टू बी ऑनेस्ट आफ्टर 1998, अमेरिकन म्युच्युअल फंड स्टार्टेड इन्व्हेस्टिंग हेविली इन राईट्स. आपल्या देशामध्ये आज पद्धत रिअल इस्टेट REITS अशा पद्धतीची इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे पेन्शन फंडना जरूर ॲप्लिकेबल आहे, पण फार मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारची इन्स्ट्रुमेंट्सच अवेलेबल नाहीत. तर त्याच्यासाठी त्यांनी सांगितलेले निकष एक थोडा गमतीचा आहे आणि एक थोडा सिरियस आहे. ते म्हणले केव्हा गुंतवायचे याचा विचार करा आणि मग कसे गुंतवायचे याचा विचार करू. ते केव्हा गुंतवायचे याला म्हणतात पीटर प्रिन्सिपल 1. आणि ते गमतीने असं म्हणतात की व्हेनेवर पीटर ॲडव्हान्सेस द मार्केट गोज डाऊन. आणि हे जे आहे, हो महेश नरवड्यांचा कॉमेंट आहे की नेटवर्क इज इंटरप्टिंग कंटिन्युअसली. येस सर, इवन आय एम फेसिंग दॅट पर्टिक्युलर प्रॉब्लेम. त्यामुळे मला तुमच्या कमेंट्स खूप उशिरा येत आहेत. म्हणजे जवळजवळ आता 20 मिनिटांनी मला लागोपाठ 2 कमेंट आले, मध्ये कमेंट नव्हती. तुमचं म्हणणं बरोबर आहे. कालपासनं आपल्याकडे सगळ्यांनाच तो होत असलेला प्रॉब्लेम आहे. ओके, कमिंग बॅक. ते म्हणले की व्हेनेवर पीटर प्रिन्सिपल 1 असं म्हणजे केव्हा घ्यायची. तर ते म्हणतात गमतीने अनेक वेळा त्यांच्या अनेक पुस्तकांमध्ये आणि अनेक मुलाखती त्याचा उल्लेख आहे की जेव्हा पीटर ॲडव्हान्सेस द मार्केट गोज डाऊन, म्हणजे ते म्हणले माझा जन्म झाला त्या दिवशी बाजार खालती आला,
माझं नाव ठेवलं त्या दिवशी बाजार खालती आला, मी शाळेत जायला लागलो त्या दिवशी बाजार खालती आला, ज्या वेळेला मी नोकरीला लागलो त्या दिवशी बाजार खाली आला, ज्या दिवशी मी बायकोला हो म्हणलं प्रपोजलला त्या दिवशी बाजार खालती आला, माझी एंगेजमेंट झाली त्या दिवशी बाजार खालती आला, माझं लग्न झालं त्या दिवशी बाजार खालती आला, मी हनीमून करून आणि संपून आलो तेव्हाही बाजार खालती आला, माझ्या तिन्ही मुलींच्या जन्माच्या वेळेला बाजार खालती आला आणि माझ्या प्रत्येक पुस्तक प्रकाशनाच्या वेळेलाही बाजार खालती आला. हा पॅटर्न असतो की नाही, हा सायंटिफिक आहे की नाही मला माहिती नाही, पण अशा पद्धतीचे उल्लेख उद्या जो आपण जॉर्ज सोरोस घेणार आहोत त्या जॉर्ज सोरोसवरती सुद्धा आहे. जॉर्ज सोरोस नेहमी म्हणतो की माझी पाठ दुखायला लागली की माझ्या लक्षात येतं मी केलेला ट्रेड बरोबर आहे, आणि माझा खांदा दुखायला लागला की माझ्या नेहमी लक्षात येतं की याचा परिणाम फारसा भला होणार नाहीये. हे दिस वॉज अ पीटर प्रिन्सिपल 1. पण पीटर प्रिन्सिपल 2 किंवा जे पासिंग मिरर टेस्ट आहे, तो पासिंग मिरर टेस्ट या करोना नंतरच्या काळामध्ये तुम्ही आणि मी एकमेकांना विचारण्याची नितांत आवश्यकता आहे. आणि ती आवश्यकता अशासाठी येते म्हणले कोणत्याही प्रकारच्या मेजर इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओचा. कारण करोना नंतर खरं सांगायचं म्हणजे आपल्याला सगळ्यांना आपल्या इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओचा जी आपल्या इच्छेनी झाले अनिच्छेनी झाले याचा विचार करण्याची वेळ आली. मी जसं म्हणलं तसं की आपण जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये असू तर आपल्या प्रॉव्हिडंट फंडचे रेट कमी होत आहेत, कदाचित आपल्या पे पॅकेजचं स्वरूप बदलत आहे, या वर्क फ्रॉम होम नंतर आपल्या खर्चाचं स्वरूप बदलणार आहे, या अशा वेगवेगळ्या पद्धतीने कदाचित कॅश ऑन हँड माझ्या हाती कमी राहील. त्यामुळे दिस इज द राईट टाइम व्हाईल फायलिंग माय इन्कम टॅक्स रिटर्न फॉर द फिनान्शियल इयर 2019-20 I should take a call or a record all my documents in a such a fashion to realize, मग ते माझी स्वतःची घरं असतील, माझी इन्शुरन्स पॉलिसीज असतील, माझे म्युच्युअल फंड असतील, माझा इक्विटी पोर्टफोलिओ असेल, माझा पेन्शन फंड असेल, आपला प्रॉव्हिडंट फंड असेल, कल्पना करण्याची कॅल्क्युलेट करण्याची आवश्यकता आहे. आपल्याला सुदैवाने दरवेळेला जर तुमचा एम्प्लॉयर वेळच्या वेळी महिन्याला प्रॉव्हिडंट फंडची रक्कम भरत असेल तर EPFOच्या ऑफिसमधनं डायरेक्टली आपल्याला मेसेजेस येत आहेत की तुमचा हा प्रॉव्हिडंट फंड अकाउंट नंबर आहे, तुमची या महिन्याची कॉन्ट्रीब्युशन माझ्याकडे जमा झालेली आहे आणि तुमचा ॲज ऑन डेट हा बॅलन्स आहे. त्या बॅलन्समध्ये आपण दिलेला प्रॉव्हिडंट फंड, कंपनीने कापलेला प्रॉव्हिडंट फंड आणि त्याच्यावरती व्याजाच्या रूपाने मिळालेलं उत्पन्न अशाची इतक्या वर्षाची क्युम्युलेटिव्ह बेरीज आहे. So that gives you some sort of a indication, especially what sort of a corpus you are likely to get if this particular trend continues. म्हणजे ती एक वेगळ्या अर्थाची लमसम रक्कम आहे. मग त्याच्या आधी ह्या दरम्यानच्या काळामध्ये, कारण ती रक्कम आपल्याला रिटायर झाल्यानंतर मिळणार आहे, तर त्यांचं आणि आज हे आपल्याला 1 फेब्रुवारीच्या बजेटमध्ये आता जो चॉईस दिलाय आणि हे पासिंग द मिरर टेस्ट आहे की त्यांनी जो आपल्याला चॉईस दिलाय की तुम्हाला नवीन टॅक्स रेटमध्ये यायचंय का, नवीन टॅक्स रेट हवा असेल तर तुम्हाला टॅक्स कन्सेशन्स काही मिळणार नाहीत, आणि जर तुम्हाला टॅक्स कन्सेशन्स हवी असतील तर तुम्हाला हायर टॅक्स रेटनी द्यावं लागेल. मग तुम्हाला काही गोष्टी कन्सेशन नको असतील तर लोअर टॅक्स रेट, कन्सेशन हवी असतील तर हायर टॅक्स रेट. हा खरं म्हणजे तुमच्या आणि माझ्या आजपर्यंतच्या गुंतवणुकीशी संबंधित विषय आहे, तुमच्या आणि माझ्या उत्पन्नाशी संबंधित असण्यापेक्षा. आणि मग अशा वेळेला आज मी तिला माझ्या गुंतवणुकीची स्थिती काय आहे याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आता जर तुमच्याकडे ब्लॉक्स असतील, 2 असतील, 3 असतील, 4 असतील, फर्स्ट देर इज एव्हरी नीड टू से की बाबा माझ्याकडे जे ब्लॉक आहेत ते कोणाकोणाच्या नावावर आहेत. कारण आता ट्रान्सफर इव्हन विदिन द फॅमिली इज अ टॅक्सेबल अंडरस्टॅम्प ड्युटी इन महाराष्ट्र. मग त्या जागांवरती माझं लोन किती आहे, मग ते लोन मी प्रीपे केलं तर मला आत्ता त्याच्यावरचं लोन इंटरेस्टचं जे टॅक्स कन्सेशन मिळतं ते मिळेल का. जर ते संपूर्णपणाने लोन फ्री असेल तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल. कारण पीटर लिंच जी पासिंग द मिरर टेस्ट सांगतात त्यातलं पहिलं तत्व असं आहे, कोणतीही मेजर किंवा कंटिन्युअस गुंतवणूक करत असताना सगळ्यात पहिला प्रश्न कोणत्याही वयोगटात किंवा उत्पन्न गटात असला तरी स्वतःला विचारा, तुमचं स्वतःचं घर आहे का. आता तुमचं स्वतःचं घर हे सेल्फ क्वारंटाईनमुळेही महत्वाचं झालंय आणि इन्व्हेस्टमेंट क्वारंटाईन म्हणूनही महत्वाचं झालंय. दुसरं असेल तर दुसरा प्रश्न त्यांनी असा विचारला की पासिंग द मिरर टेस्ट मधला दुसरा प्रश्न असा आहे की एकंदरीतच जी गुंतवणूक मी करतोय, त्यांनी शेअर बाजाराविषयी म्हटलंय, पण आज आपल्या देशामध्ये इंटरेस्ट रिलेटेड इन्स्ट्रुमेंट सुद्धा किती धाडसी झाली आहेत किंवा किती धोकादायक झाली आहेत काही प्रमाणामध्ये. ती तात्पुरता असेल याची मला कल्पना आहे, पण त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे की आपण उत्पन्नासाठी डेट म्युच्युअल फंडामध्ये गेलो होतो, फ्रँकलिन टेम्पल्टननी त्याला धक्का लावला.
तो सरसकटपणे क्लोज झालेल्या स्कीम आता शेअर बाजारात नोंदणी करा अशा सेबीच्या नियमांनी दुसरा धक्का दिला. प्रॉव्हिडंट फंड आणि पब्लिक प्रॉव्हिडंट फंड मधले व्याजदर कमी होत आहेत त्याच्यावरती धक्का आला. म्युच्युअल फंडची एनएव्ही आता मार्केटच खालती आलंय म्हणून त्या कमी प्रमाणात धक्का देत आहेत. आणि शेअर बाजार हा फक्त धक्क्यांचाच बाजार असतो, चांगल्याही आणि वाईटही. तो जर आपल्याला बॅलन्स करायचा असेल म्हणून तुमचं जी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे, जी तुमची सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टी आहे, वेदर इट इज ओन्ड ऑर नॉट, याचा अर्थ असा की अर्लिएस्ट आय गो फॉर ओनिंग द बिझनेस आय वुड डू इट. आणि हाऊसिंगला कोणत्याही काळातलं कोणतंही सरकार कोणत्याही संकटानंतर फार मोठी चालना देते, कारण सगळ्यात महत्त्वाचं रेव्हेन्यू अर्निंग तिथे होतं, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट तिथे होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज असतात. म्हणजे नॉट ओनली फ्रॉम माय ओन इन्व्हेस्टमेंट but even from the national investment point of view that becomes important. आणि मग हे एकदा झाल्यानंतर जेव्हा मी शेअर बाजाराकडे येतो किंवा वेगळ्या लिक्विड किंवा फ्लुइड इन्व्हेस्टमेंटकडे येतो, पीटर लिंच त्यांच्या पासिंग द मिरर टेस्टमध्ये दुसरं असं म्हणतात की जो पैसा मी आत्ता गुंतवतोय तो मला अत्यावश्यकपणे, मोस्ट इसेन्शियल, अत्यावश्यकपणे दुसरीकडे कुठे नकोय ना असा विचार करा. मग ते रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असू शकतं, ते कॅपिटल एक्सपेंडिचर असू शकतं किंवा त्या इतरही काही गोष्टी असू शकतात. हे जर नसे, ह्या दोन्ही एकदा टेस्ट पास झाल्यानंतर मी माझ्या सगळ्याच गुंतवणुकीकडे कोणत्या दृष्टिकोनातनं पाहतो, ज्याला पर्सनल क्वालिटीज असा त्यांनी शब्द वापरलाय. आणि म्हणून मी परवा गमतीने म्हटलं तर की अशी 5 दिवसाची गुंतवणूक व्याख्यानमाला केल्यानंतर कदाचित कधीतरी नंतर गुंतवणुकीचं समाजशास्त्र आणि गुंतवणुकीचं मानसशास्त्र अशा पद्धतीची एक व्याख्यानमाला करावी लागेल. कारण येणाऱ्या काळामध्ये नव्हे, पूर्वीही गुंतवणूक ही आर्थिक ऍक्टिव्हिटी एकदाच असली तरी ती मानसिकदृष्ट्या पेलत राहावं लागतं. आणि म्हणून मी काल जॉन टेम्पल्टन यांच्याविषयी बोलताना असं म्हणलं तर की गुंतवणूक हा काळजी घेण्याचा विषय आहे, गुंतवणूक हा काळजी करण्याचा विषय नाही. मग असं जर असेल तर मग शेअर्समध्ये ज्याची मला माहिती आहे अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी का? पीटर लिंच गमतीने म्हणतात, माझं सगळ्यात मोठं इन्व्हेस्टमेंट लर्निंग आणि मार्केट रिसर्च हा माझ्या घरातल्या ब्रेकफास्टच्या किंवा डिनरच्या टेबलावरती होतो, लंचला, कारण मी ऑफिसात असतो. ते म्हणले माझ्या 3 मुली आणि माझे बायको लंचच्या किंवा डिनरच्या किंवा ब्रेकफास्टच्या टेबलवरती ज्या गोष्टींची चर्चा करतात त्याच्यावरनं माझ्या लक्षात येतं की यातली इसेन्शियल्स कुठची, यातल्या इनइलॅस्टिक डिमांडची गोष्ट कुठची, आणि मग त्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये मी शेअर्समध्ये पैसे गुंतवतो. पण त्याच वेळेला हे अशा ज्या पद्धतीचा ते विचार करत असतील तर त्यांनी एक जे वेगळं उदाहरण दिलंय ते मात्र मी सांगतो. सध्या आपल्याकडेही ते वेगळ्या पद्धतीने लक्षामध्ये आलेली गोष्ट अशी आहे की ते असं म्हणले की होता होईतो ज्याची रिस्क कपॅसिटी कमी आहे, ज्याची रिस्क कपॅसिटी कमी आहे त्यांनी होता होईतो सिव्हिल एव्हिएशन आणि डिफेन्स इंडस्ट्रीमध्ये पैसे गुंतवून आहेत. सिव्हिल एव्हिएशनमध्ये अशासाठी गुंतवायचं नाही की आताही आपण करोनानंतर ते पाहतोय, जेट एअरवेज आणि एअर इंडियाचं उदाहरण मी अनंत वेळा माझ्या बेंजामिन ग्रॅहमच्याही तत्वामध्ये दिलंय आणि माझ्या युट्यूबच्या चॅनलमध्येही दिलंय. वॉरन बफेनी परवा तेच जाहीर केलं की बर्कशायर हॅथवेला अनेक वर्षानंतर पहिल्यांदा जो लॉस झाला त्यातला मेजर लॉस डेल्टा एअरलाइन्स मधला आहे. आणि एकंदरीतच गेली 25 तारखेला आपल्या देशामध्ये देशांतर्गत विमान सेवा जरी सुरू झाल्या असल्या तरी काय पद्धतीचा ट्रॅफिक आहे आणि त्याच्याबद्दलचे नियम आहेत की आता लोक बुक केलेली तिकीटं कॅन्सल करतायत. दॅट्स अँड सर्टनली अ बॅड ओमेन नॉट ओनली टू इकॉनॉमी बट ऑल्सो टू द इन्व्हेस्टमेंट. मग असं जर असेल तर काय घ्यावं याचा विचार करत असतानाच काय टाळावं याचाही विचार हा नक्कीच करावा लागेल. मला स्वतःला असं वाटतं, पीटर लिंचचे तत्व आता शब्दशः न जाता, कारण ऑलरेडी 6:45 झाले तरी मला तुमचे प्रश्न दिसत नाहीयेत, कदाचित तो नेटवर्कचा प्रश्न असेल, प्रॉब्लेम असेल, तर मला असं वाटतं की त्यांची 2-4 तत्व एकत्र घ्यावी आणि मग माझ्या समारोपाकडे जावं. यातलं एक महत्वाचं कारण पीटर लिंचचं असं म्हणणं आहे की ज्या कंपन्या अगदी नवीन आहेत त्या शक्यतो टाळाव्यात. मग जर आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून किंवा नव्याने त्या ऑर्डिनन्स प्रोक्युअरमेंट बोर्डाचं जर माझ्याकडे लिस्टिंग होणार असेल किंवा प्रायोरिटी सेक्टर किंवा नॉन प्रायोरिटी सेक्टरमधल्या शेअर्सचं जर गुंतवणूक होणार असेल तर त्या कंपन्या नव्या नाही आहेत. पण सेल्फ हेल्प ग्रुप लिस्ट होणार असेल तर तो नवा आहे, MSME लिस्ट होणार असेल तर तो नवा आहे, पण डिफेन्स किंवा कोलमधले येणार असतील तर ते नव्या नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीचा सारासार विवेकबुद्धी किंवा सत्सद विवेकबुद्धी मला पाळली पाहिजे. एक अत्यंत महत्वाची गोष्ट जे पीटर लिंच सांगतात आणि ती येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जास्त उपयोगाची आहे ती गोष्ट अशी आहे
की अशा वेळेला आपण त्या त्या इंडस्ट्रीमधला एखादा मार्केट लीडर घ्यायचा प्रयत्न करतो. पण त्यांचं म्हणणं असं आहे की बाईंग द हॉटेस्ट स्टॉक ऑफ द हॉटेस्ट इंडस्ट्री ॲट अ हॉटेस्ट रेट नेव्हर पेज यू एनी रिटर्न. कारण तुम्ही जर सगळ्यात वरच्या पातळीवरचा शेअर घेतलात तर तो वरच्या पातळीवर सगळ्यात चालणाऱ्या मोठ्या सेक्टरचा, सगळ्यात त्या सेक्टरमधल्या सगळ्यात मोठ्या कंपनीचा आणि तोही सगळ्यात मोठ्या भावाने शेअर घेतलात तर तुमची रेट ऑफ ॲप्रिसिएशन किंवा कॅपिटल ॲप्रिसिएशनची संधी आणि शक्यता ही खूप कमी होते. आणि मी मगाशी म्हटलं तसं जर 11%तला 8% डिव्हिडंड भाग जर कॅपिटल ॲप्रिसिएशनचा असेल आणि मुळातच तर मी सर्वोच्च भावावरती घेऊन बसलो तर ती अडचणीचं होतं. याच्यावरती अनेक वेळेला असं सोल्युशन दिलं जातं की एखाद्या जी सेक्टर सगळ्यात चालणार आहे असं वाटतं त्या सेक्टरमध्ये एकापेक्षा जास्त कंपन्या घ्याव्यात. माझा स्वतःचा अनुभव असा आहे, मी चुकत असेल आणि तुम्ही त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने गुंतवणूक करत असाल तर तुमचं मनापासून अभिनंदन. पण माझा अनुभव असा आहे की आपण बहुतांश वेळेला असं करतो की जर आपण एकाच सेक्टरमधल्या 2-3 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार असू तर आपण एक त्या सेक्टरमधली टॉपमोस्ट कंपनी घेतो, त्याच्यामध्ये आपला मॅक्सिमम पैसा गेल्यानंतर आपल्याकडे छोटी रक्कम राहते, मग त्या छोट्या रकमेत राहणारा आपण त्या सेक्टरमधला शेअर घेतो. त्यामुळे बहुतांश वेळेला असं होतं की अत्यंत टॉपमोस्ट आणि अत्यंत लो परफॉर्मन्सवाला शेअर घेतो आणि लो परफॉर्मन्सवाला शेअर तुम्हाला कधीही कॅपिटल ॲप्रिसिएशन निदान लॉंग टर्ममध्ये देत नाही. कारण आपण घेतल्यानंतर त्याचा भाव वाढायला लागला की आपण तो विकायला तयार नसतो. त्यावेळेला सोयीस्कररित्या आपण तो कमीत कमी भावातला शेअर घेतलाय हे विसरतो आणि मग आपल्याला असं वाटतं मी 15 रुपये 20 रुपयाने घेतलेला शेअर 25-30 रुपये झाला म्हणजे दिस वॉज अ गुड डिसिजन. जर तो 15-20चा 25-30 होऊ शकतो तर तो 25-30चा 50 होऊ शकतो, असं आपल्या मनातलं गणित असतं. पण एक लक्षात घ्यावं लागतं की आपण रुपयांमध्ये मोजतोय, पर्सेंटेज टर्ममध्ये मोजलं तर हे गणित बसत नाही. आणि त्याची उलटी कॅटेगरी मग आपण टॉप परफॉर्मरकडे लावतो. जेव्हा आपल्याला रिअलायझेशन होतं की हे माझा खालच्या भावाचा शेअरचं गणित चुकलंय तेव्हा मग मी ते लॉजिक वरच्या कंपनीला लावतो की हाही चालला नाही म्हणजे तोही चालला नाही. तसं होत नाही. शेवटी हत्ती चालणं आणि मुंगळा धावणं याच्यामध्ये फरक असतो. आपण हत्तीचे नियम मुंगळ्याला लावून चालत नाहीत आणि मुंगळ्याचे नियम हत्तीला लावून चालत नाहीत. त्यामुळे तो किती फ्रजाईल आहे याचा जसा विचार करावा लागतो तसा तो किती फिजिबल आहे याचाही विचार करावा लागतो. आणि मग असा जर विचार करायचा असेल तर 2 गोष्टींचा विचार करावा लागतो. एक कारण हे म्हणत असताना सांगितलं पाहिजे की वारंवार पीटर लिंच असं सांगतायत की गुंतवणूक सल्लागाराच्या सूचनांकडेही फारसं नादी लागू नये. म्हणतो हा निकष जर तुम्ही मला लावणार असाल तर पंचायत आहे, परंतु या सेशनचा तो उद्देश नाही, हा गमतीचा भाग सोडून देऊ. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जर मोकळेपणाने तुम्हाला नेमकं काय त्या गुंतवणुकीतनं अपेक्षित आहे, केवळ रेट ऑफ रिटर्न असं नाही, तुम्ही ती गुंतवणूक कशासाठी करताय याचा विचार केला पाहिजे. आणि मग इथे पोर्टफोलिओ मॅनेजमेंटची तत्व किंवा सूत्र ही हाताशी येतात. त्यांचं म्हणणं असं आहे, मी मगाचचं उदाहरण दिलं तिथनं पुढे जातो, की ज्या अतिशय लहान आकाराच्या कंपन्या असतात त्या जन्माला येताना एका टीदिंग प्रॉब्लेम मधनं येतात. आपण ते घेतो कारण आपल्याला वाटतं तो भाव मला परवडणार आहे, पण तो बाजारभाव परवडणार आहे म्हणजे ती कंपनी परवडणारी आहे अशातला भाग नसतो. कारण शेअर्स म्हणजे शेअर्सच्या मागे उभी असलेली कंपनी, ती कंपनी एखाद्या नावावरती घ्यायची नसते. म्हणजे जसं मी अगदी सुरुवातीला उदाहरण दिलं की नाव मिसलिडिंग आहे म्हणून नाही, काही वेळेला आपण त्या उद्योजकाच्या नावा आणि आडनावामुळे ती कंपनी घेतो. आता नावा आणि आडनावामुळे कंपनी घेतल्यानंतर आपल्या देशातलं एक उदाहरण द्यायला हरकत नाही. ज्यांनी आडनावामुळे त्या अनिल अंबानींच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली त्यांची परिस्थिती आणि ज्यांनी मुकेश अंबानींच्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली त्यांची परिस्थिती वैयक्तिक काहीही नाही, मी फक्त उदाहरण म्हणून देतोय. आपला निकष नाही ती अंबानी ग्रुपची कंपनी असं असेल तर ते चालत नाही ना. मग ती अति लहान आकाराची कंपनी असू दे किंवा अति मोठ्या आकाराची कंपनी असू दे, ह्या दोन्हीकडे विचार करताना विशेषतः मी मगाशी म्हटलं तसं येणाऱ्या काळामध्ये विशेषतः पुढच्या 9 ते 10 महिन्यामध्ये देर इज एव्हरी लाईकलीहुड की ऑल दीज काइंड्स ऑफ MSMEs, स्पेशली ज्यांना व्हायबल MSMEs आहेत आणि ज्यांच्याकरता 50,000 कोटी रुपयाची तरतूद त्या पॅकेजमध्ये आहे, त्यातले जर काही शेअर्स लिस्ट व्हायला लागले तर मला विचार करावा लागेल की हा मला परवडतोय, तो बाजारभाव परवडतोय, किती कंपनी परवडते. आणि त्यामुळे आपण त्या कंपनीची जशी माहिती काढायला लागेल तशीच आपल्याला त्याच्या ओनरची, त्याच्या प्रमोटरची ही माहिती काढत राहावी लागेल. पीटर लिंच त्याच्या बाबतीत असं म्हणतात की हे जे तत्व आहे
हे केवळ कंपन्यांना लावून चालत नाही, तर ते म्युच्युअल फंडालाही लावावं लागतं. आणि या बाबतीतला विचार हा माझा आजच्या भाषणातला किंवा सेशनमधला शेवटचा मुद्दा असेल. तो अशासाठी करावा लागतो की आज म्युच्युअल फंड हे पूर्णपणाने एका वेगळ्या ट्रान्झिशन फेजमध्ये आपल्या देशामध्ये आहेत. खरं सांगायचं म्हणजे आपण अनेक वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा विचार केलेला आहे. आणि आपली सगळ्यात मोठी परिस्थिती सगळ्यांचीच आहे, चंद्रशेखर टिळक सकट, म्हणजे काय मी किंवा अमित पेंढारकर अपवादो तशातला भाग नाही. आम्ही दुसऱ्यांना सल्ला देताना कदाचित इतकं मोकळेपणाने बोलू, पण स्वतःच्या गुंतवणुकीकडे जेव्हा आम्ही बघतो तेव्हा आम्हीही इमोशनल होतो. आताच्या बाजारामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती इमोशनल होणं परवडणारं नाही. आणि त्यामुळे पीटर लिंचचा जर विचार करायचा झाला असेल आजच्या विशेषतः परिस्थितीच्या संदर्भामध्ये, तर तो दोन संदर्भाने विचार करावा लागतो की व्हाईल यू आर ऑलरेडी इफ यू आर स्टार्टिंग युअर इन्व्हेस्टमेंट नाव, ही माझी पहिलीच गुंतवणूक आहे, तर तुमची विचार करायची पद्धत वेगळी पाहिजे. तुम्ही काही गुंतवणूक केली आहे आणि आता पुढे गुंतवणूक करताय, तर तुमची पद्धत वेगळी असली पाहिजे. तुम्ही रेग्युलर इन्कमच्या एका स्टेजला, म्हणजे थोडक्यात आपण निवृत्त व्हायला जवळ आलोय किंवा आपण शॉर्ट कमिशन्समध्ये आहोत, अशा परिस्थितीमध्ये तुमच्या गुंतवणुकीचे निकष वेगळे पाहिजेत. म्हणजे निकषांचाही पोर्टफोलिओ असतो, इन्स्ट्रुमेंट्सचाही पोर्टफोलिओ असतो आणि या सगळ्यांचा मिळून एक पोर्टफोलिओ बनत असतो. आणि त्यामुळे जसं स्केचेसमध्ये किंवा ड्रॉइंग्समध्ये आर्टमध्ये जसं पोर्टफोलिओ म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळे निकष येतात, तसं आपल्या गुंतवणुकीच्याही निकषांमध्ये येतं का याचा विचार केला पाहिजे. मला स्वतःला असं वाटतं की आज दोन गोष्टीतनं आपल्याला विचार केला पाहिजे. पीटर लिंचने जे संपूर्ण विवेचन केलंय हे फार मोठ्या प्रमाणावर, कारण त्यांची जी कारकीर्द आहे अमेरिकेचा जरी विचार केला तरी ती एकाच वेळेला इंडस्ट्रियल सेक्टरचं डॉमिनेशन अशी आहे. आज आपल्या देशाची अर्थव्यवस्था काही प्रमाणात तशी आहे आणि म्हणून पीटर लिंच आजही आपल्याला रेलेव्हंट आहेत. पण आज एक जागतिक अर्थव्यवस्था म्हणून जो बदललेला संकेत आहे तो लक्षात घेऊ आणि त्या पार्श्वभूमीवरती पीटर लिंच असेल, त्या पार्श्वभूमीवरती जॉन टेम्पल्टन असेल, त्या पार्श्वभूमीवरती बेंजामिन ग्रॅहम असेल, यांची तत्व पुन्हा पुन्हा आपल्याला सांगावी लागतील. आणि म्हणून माझी विनंती आहे की ही सत्र चालू असतानाही आणि नंतरही तुम्ही जर वारंवार ही भाषणं ऐकलीत, मी ते सांगते म्हणून नाही, माझा मुद्दा चुकत असेल तरीही माझी हरकत नाही, परंतु ऍटलीस्ट दीज आर द यार्डस्टिक्स विच वी नीड टू कीप इन माइंड. म्हणून या तत्वांचा विचार करा. आणि जर तसं जर झालं तर या सत्रांच्या बरोबरीने माझं गुंतवणूक पंचायतने पुस्तक घेतलं तर पटकन इझी रेडी रेफरन्सिंग करता येईल. मी माझ्या पुस्तकाचं मार्केटिंग नाही करत आहे. मी गेल्या 50-60 दिवसामध्ये घरी असताना, आणि मी मगाशी गमतीने म्हटलं तसं गमत नाही, ती खरंच आहे, मी उद्या रिटायर होतोय म्हटलं तर मी माझ्या पोर्टफोलिओचा विचार करतोय, तेव्हा मी हे माझं पुस्तक आहे असं म्हणून न बघता ते निकष आहेत म्हणून बघतोय. आणि आय एम रिअली फाइंडिंग की उद्या मार्केट व्यवस्थित चालल्यानंतर, कारण आता ज्या पद्धतीची व्हॉलेटॅलिटी आहे, आज मार्केट ज्या भावानी वर जाते आणि उद्या ज्या भावानी खाली येते त्याला गाडीचं काही लॉजिक नाहीये. अशा वेळेला टायमिंग द मार्केट तुम्हाला आणि मला आपल्या लाईफ लॉंग हेल्ड इन्व्हेस्टमेंटमध्ये करता येत नाहीये. त्यामुळे एका विशिष्ट प्रकारची काही निदान तात्पुरती का होईना स्टॅबिलिटी आल्यानंतर वी कॅन रिशफल अवर पोर्टफोलिओ. पण त्यावेळेला ती संधी साधण्यासाठी आज आपल्या पोर्टफोलिओचा विचार करण्याची आवश्यकता आहे की यातले कुठचे शेअर्स, यातले कुठच्या म्युच्युअल फंड स्कीम, यातली कुठची माझी इन्शुरन्स प्रॉडक्ट ही अशी आहेत की ज्याच्यामध्ये मला शांतपणाने विचार करता येईल. आणि मला स्वतःला असं वाटतं, म्हणजे माझी शेअर बाजाराशी माझी बांधिलकी आहे, मी त्यांचं मीठ खाल्लंय म्हणून नाही मी विचार करत आहे, तर मला स्वतःला असं वाटतं की पोर्टफोलिओची जी काही तत्व आपण पुस्तकांमध्ये शिकतो किंवा कन्सल्टंट्सकडे शिकतो त्याच्यामध्ये एक आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता आलेली आहे. आणि ती अशी आहे की इफ आय एम इन्व्हेस्टिंग फॉर अ लॉंग टर्म, हे माझं मत आहे, पीटर लिंचच्या, बेंजामिन ग्रॅहमच्या, जॉन टेम्पल्टनच्या आणि उद्या आणि परवा घेत असलेल्या जॉर्ज सोरोस आणि वॉरन बफेटच्या तत्वांचं एकत्रित काढलेलं सार असं आहे की इफ आय एम इन्व्हेस्टिंग टुडे और इफ आय एम रिव्ह्यूइंग माय इन्व्हेस्टमेंट टुडे, केवळ मगाशी सांगितलं तसं 3%, 8% याचा भाग नाही, पण मी जर माझ्या रिटायर्ड लाईफ करता, माझ्या पेन्शनड लाईफ करता, माझ्या काही प्रकारच्या इन्कम रिक्वायरमेंट करता, से 5 years डाऊन द लाईन, 10 years डाऊन द लाईन, अशा रिक्वायरमेंटचा जर मी विचार करत असेल तर कोणत्याही परिस्थितीत मला इक्विटी मार्केटला पर्याय नाही. डेट मार्केट बरेच वेळेला, डेट फंड्स विशेषतः म्युच्युअलचे आपण बरेच वेळेला रेग्युलर इन्कम करता घेतोय, ते किती अडचणीत येऊ शकतात हे फ्रँकलीने एक निमित्त आहे. म्हणजे जसं मी नेहमी गमतीने म्हणतो की ज्याला आपण हर्षद मेहता प्रकरण म्हणतो
तो एकटा हर्षद मेहता त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नव्हता, सगळेच होते. कोणी जात्यात होतं, कोणी सुपात होतं, एकाचं नाव झालं बाकीचे बदनाम झाले नाहीत. तसं फ्रँकलिनचं बदनामी झाली, बाकीच्यांची झाली नाही. याच्या अर्थ ते काही फार मोठे धुतले तांदूळ आहेत अशातला भाग नाही. अशा वेळेला माझ्या असं लक्षात आलंय की जर मी काही वर्षानंतरच्या काळामध्ये, 5 वर्षाच्या 6 वर्षानंतरच्या काळामध्ये जर मी इन्कमसाठी म्हणून इन्व्हेस्टमेंट करत असेल तर सर्टनली डेट फंड इज नॉट ॲट ऑल, इस्पेशली डेट म्युच्युअल फंड इज नॉट ॲट ऑल अन इन्स्ट्रुमेंट. मग देन इक्विटी इज अ बेटर इन्स्ट्रुमेंट. आणि मग डेटपेक्षा सुद्धा आय वुड प्रिफर जीसेक, इस्पेशली मला जर पुढच्या 1-2 वर्षामध्ये रेग्युलर इन्कम मिळायला लागावा अशी अपेक्षा असेल तर. आणि तो जीसेक मध्ये ही गुंतवणूक करत असताना इन्स्टेड ऑफ गोईंग फॉर अ लिक्विड फंड इन द नेचर ऑफ अ जीसेक, वी शुड डायरेक्टली बाय अँड सेल द जीसेक. आज सुदैवानी आपल्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये, नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये जीसेक्स अवेलेबल आहेत. त्या जीसेक्स मध्ये जात असताना कृपया त्याची रेटिंग पहा. होता होई तो ज्या स्टेट गव्हर्नमेंटचा चांगला रेव्हेन्यू आहे त्याचा विचार करा. आणि त्यातही आपण परमनंट होल्डिंगच्या प्रक्रियेमध्ये पडलं नाही पाहिजे. इक्विटीचा विचार करत असताना जर मी लॉंग टर्म मध्ये म्युच्युअल फंडमध्ये SIPचा विचार करत असेल आणि मला जर दोन्ही गोष्टी एका वेळेला हव्या असतील की कॅपिटल ॲप्रिसिएशन ही काही प्रमाणात पाहिजे आणि काही प्रमाणामध्ये रेट ऑफ रिटर्न ही पाहिजे, तर अशा वेळेला बहुतांश वेळेला अमेरिकेत ज्याला हायब्रिड फंड म्हणतात, पीटर लिंचनी वापरलेला तो शब्द आहे, आणि ज्याला आपल्या देशामध्ये बॅलन्स्ड फंड असं म्हणतात. माझं स्पष्ट मत आहे, यू हॅव एव्हरी राईट टू डिफर विथ मी, बट आफ्टर स्पेंडिंग 32 years इन दिस फील्ड, म्हणजे ते एका कुठच्या तरी हिंदी सिनेमामध्ये इतने साल का एक्सपिरियन्स आहे म्हणतात तसं झालं आहे. परंतु माझा अनुभव असा आहे की खरं सांगायचं म्हणजे बॅलन्स फंड इज अ टाईप ऑफ अ स्कीम. बिकॉज ऑफ द परफॉर्मन्स ॲज वेल ॲज द रेग्युलेशन, इट इज फॉलिंग बिटवीन 2 stools. नायदर ना घरका न घाटका ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीचं बॅलन्स फंड होत आहे का? We will have to segregate my investment की this is for regular income and this is for my capital investment. आणि हे दोन्ही एकत्र पण काही काळानंतर हवं असेल तर मला स्वतःला असं वाटतं की ग्रोथ स्कीम ज्या म्युच्युअल फंडच्या आहेत त्याला पर्याय नाही. ज्या नवीन पद्धतीच्या, मी कोणातही फंडचं नाव घेत नाही किंवा स्कीमचं नाव घेत नाही, दॅट वुड नॉट बी फेअर. ते जेव्हा आपण 1-to-1 कन्सल्टन्सी टाईपमध्ये भेटू त्यावेळेला मी जरूर सांगेन, पण तो आत्ता तसं सांगणं योग्य नाही, दॅट्स नॉट फेअर. परंतु मला स्वतःला असं वाटतं की आपल्याला जी सगळ्या आपले निकष एकाच जागी करण्याची सवय लागलेली आहे, वी विल हॅव टू डेझिस्ट फ्रॉम इट. या संपूर्ण गुंतवणूक व्याख्यानमालेचा प्रस्ताव अमित पेंढारकरांनी माझ्यासमोर मांडताना किंवा मी त्याला हो म्हणताना माझ्या मनातला उद्देश हा होता की नाव दिस इज अ टाइम वेन वी विल हॅव टू रिव्हेरीफाय अँड रिचेक आवर इन्व्हेस्टमेंट क्रायटेरियाज. त्याचं कारण असं आहे की परिस्थिती आमूलाग्रपणाने बदलली आहे. म्हणजे जर तुम्हाला खरोखरच काही वेगळ्या पद्धतीचा रिटर्न हवा असेल तर जर शक्य असेल तर इन्स्टेड ऑफ कमिंग टू अ लिस्टेड सिक्युरिटी, माझ्या देशात आता तुमच्या लक्षात आलं असेल की करोनानंतर अगदी उद्या लॉकडाऊन उठला 31 मेला तरी सुद्धा काय नॉर्मल परिस्थिती लगेच येणार नाहीये. त्यामुळे आपल्याला जसं वी हॅव टू लर्न लिव्ह विथ करोना, तसं वी हॅव टू लर्न टू लिव्ह विथ दिस इन्व्हेस्टमेंट करोना अशा पद्धतीची वेळ आलेली आहे. आणि त्यामुळे आजपर्यंत जे निकष माझ्या डोळ्यासमोर मी ठेवले होते ते बदलतील, कारण बेसिक अर्थकारण बदललंय. पूर्वी आपण म्हणलं की सिव्हिल एव्हिएशन हॅज अ थिंग, आपल्याकडे पाहिलं होतं की आपण इंडिगो ही प्रॉफिट मेकिंग कंपनी आपल्याला वाटली होती. पण तुम्ही मला सांगा ना की आता जर 25-30 एवढीच माणसं मला एका फ्लाईटमध्ये देता येणार असतील आणि केंद्र सरकार साहजिक त्याचाही माझ्या चांगल्यासाठी घेतलेला निर्णय आहे की या विमान कंपन्यांनी प्रवाशांची पिळवणूक करू नये आणि तिकीट आवाच्या सवा भावाने विकू नये म्हणून त्यांनी रेटवरती कॅप घातली. याचा अर्थ त्याचा अनइंटेंडेड इम्पॅक्ट असा आहे की या सिव्हिल एव्हिएशन कंपन्यांच्या प्रॉफिटवरती, या सिव्हिल एव्हिएशन कंपन्यांच्या इन्कमवरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती परिणाम होणार आहे. असं जर असेल तर या सेक्टरमधल्या डिसइन्व्हेस्टमेंटच्या उद्या किती घोषणा झाली तरी सुद्धा त्या कोणी घेणार नाहीये. जर मला कोलनी आजपर्यंत पैसा दिलाय सरकारी कंपन्या म्हणून, तर याबद्दलची जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती महत्वाची गोष्ट अशी आहे की मुळातच त्या कंपन्या आजपर्यंत मी डिव्हिडंडसाठी सरकारी होल्डिंगमुळे घेत होतो, कारण त्या एका प्राइस बँडमध्ये फिरतात. मग आता मला ठरवायला लागेल की डिव्हिडंडसाठी या, कॅपिटल मार्केटसाठी या, आणि त्याच्यामध्ये बदललेल्या टॅक्स रेटचा मला विचार करावा लागेल, कारण त्यामुळे माझी कॅश ऑन हँड ही कमी जास्त होत राहील. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे
आपल्या पोर्टफोलिओमध्ये एकंदरीतच आपला लाईफ इन्शुरन्स कशा पद्धतीचा असेल, किती प्रमाणामध्ये असेल, देर इज एव्हरी लाईकलीहुड, देर इज एव्हरी अपॉर्च्युनिटी टू गो बॅक अँड व्हेरीफाय माय दीज थिंग्स. मग मला असं वाटतं की रेग्युलर इन्कमच्या साठी जीसेक किंवा डेटमध्ये येण्यापेक्षा सुद्धा LIC सारख्या असं नाही, एकंदरीतच ज्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या LICची जशी जीवनशांती आहे तशा पद्धतीच्या ज्या योजना आहेत. मी LICचा एजंट नाही, मी त्याचं मार्केटिंग नाही करत, मी फक्त त्याचं स्कीमचं नाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणून मी म्हणलं. थोडक्यात आपल्याला रेग्युलर इन्कमसाठी अशा पद्धतीच्या स्कीमच्या शोधात राहिलं पाहिजे रादर दॅन अ डेट फंड ऑर अ जीसेक, की जिथे मी एकरकमी रक्कम आत्ता गुंतवू शकतो आणि मला पाहिजे असेल तशा डिफर्ड पद्धतीने मला त्यातनं रेग्युलर इन्कम मिळेल. याचं कारण असं आहे की साधं उदाहरण बघतो, पहा ना, की मला काही वेळेला 1 महिन्यानी असेल पैशाची गरज. आपल्याकडे आता अशा योजना आहेत की माझ्या वयानुरूप मी त्याच्याकडे पैसे देतो आणि मग मी त्याला सांगू शकतो, ते जर मी त्याला सांगितलं की मला पुढच्या महिन्यापासून पेन्शन हवंय, 3 महिन्यांनी पेन्शन हवंय, 6 महिन्यांनी पेन्शन शब्द वापरच्या ऐवजी मंथली इन्कम म्हणा. आज पोस्टातल्या मंथली इन्कम स्कीमचे रेट कमी झाले आहेत, ते सरकारवरती अवलंबून आहे. आणि असं जर असेल तर सिस्टमिक विड्रॉवल प्लॅनचाही मला विचार करता येईल का? पण मुळात सिस्टमिक विड्रॉवल प्लॅनचा विचार करताना काय पद्धतीचं क्वांटम कॉर्पस ऑलरेडी मी जमा केलंय किंवा मला ज्या पद्धतीची विड्रॉवेबल अमाऊंट मनामध्ये अपेक्षित आहे तेवढं मला ती शेवटी माझ्या इन्व्हेस्टमेंटवरचा रिटर्न म्हणून मिळणार आहे की नाही, म्हणजे तेवढी मला आधी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. मग आज जे माझ्या घरामधली यंगर जनरेशन आहे जी नव्याने आता नोकरीला लागलेली आहे, मुळात आज त्यांची कॅश ऑन हँड कमी झाली. कारण आज मी पहिल्या भाषणामध्ये माझ्या म्हटलं तसं बेंजामिन ग्रॅहमच्या बाबतीत की आज माझ्या वॅलेटमध्ये मी कोणत्याही एज ग्रुपमध्ये असला तरी काही कॅश मला ठेवावी लागते. कारण कॅशलेस ट्रान्झॅक्शनकडे वळण्याचा डिमॉनिटायझेशनचा जो काही आपण परिणाम साधला होता फेवरेबल, तो सगळा गेल्या 60 दिवसामध्ये धुवून गेलेला आहे. मी जसं माझ्या YouTube चॅनलवरच्या व्हिडिओमध्ये म्हटलंय तसं की मोर दॅन 48% कॅश ट्रान्झॅक्शन्समध्ये वाढ झाली आहे. याचा अर्थ माझा दूधवाला, माझा भाजीवाला, माझा फळवाला, माझा आणखीन कोणी हा जो पूर्वी कार्ड घेत होता किंवा मी जी कार्ड पेमेंट करू शकत होतो ती अपॉर्च्युनिटी कमी होतीये. त्यामुळे माझा कॉर्पस हा मला त्या इन्व्हेस्टमेंटमधनं घेता आला पाहिजे. याचा अर्थ जिथे कॅपिटल ॲप्रिसिएशन मिळतंय ते वेळच्या वेळी बुक करून निदान ते ॲप्रिसिएशन मी माझ्या या रेग्युलर इन्कम स्कीम देणाऱ्या कॉर्पसमध्ये ठेवीन, ज्यातनं माझी SWP वाढती जाईल का याचा विचार करावा लागेल. एक्झॅक्टली याच पद्धतीची चर्चा अगदी स्कीमची नावं घेऊन मी माझ्या पेड इन्व्हेस्टमेंट वर्कशॉपमध्ये करतोय. अनेक जणांची इथे सूचना येते, त्याच्याबद्दलची डेटवार विशेष घोषणा मी उद्या किंवा परवा करतो. कारण माझं एका आयोजकांशी बोलणं चालू आहे, तिथे डेट फायनल झाली की त्याच्यामधलं स्वरूप, तारीख आणि वेळ मी सांगतो. ते मार्केटिंग अशा जाहीर व्हिडिओच्या माध्यमातून करणं मला योग्य वाटत नाहीये, पण तरीही त्याचा उल्लेख मी जरूर करेन. एक शेवटी मुद्दा घेतो आणि आपली रजा घेतो. 7 वाजून गेली त्याची मला कल्पना आहे, त्याबद्दल माफ करा. पण आज मला असं वाटतं की पीटर लिंच अशासाठी विचार केला पाहिजे. मोहन रेडगावकरांचा प्रश्न आहे की रिव्हर्स मॉर्गेजचा विषयी का नाही बोललात? सर, अगदी मोकळेपणाने सांगतो, आपल्या देशात रिव्हर्स मॉर्गेज ही संकल्पना चर्चेचा विषय जास्त आहे आणि कृतीचा विषय कमी आहे. रिव्हर्स मॉर्गेज विषयी आपल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्येही गेल्या 14 वर्षात मोजून 8 वेळा तरतूद आली आहे. पण तुमच्या इथे कोणताही जो बँकर असेल किंवा अशा पद्धतीच्या इन्स्टिट्यूट्स असतील त्या तुम्हाला मान्य करतील की एवढं मोठं मार्केट माझ्याकडे आज डेव्हलप झालेलं नाही. आणि एकंदरीतच मला वाटणारी भीती अशी आहे की येणाऱ्या काळामध्ये सरकारही फार मोठ्या प्रमाणावरती रिव्हर्स मॉर्गेजला परवानगी देईल अशातला भाग मला आता दिसत नाहीये. कारण एकंदरीतच ज्या पद्धतीने आपण रिकाम्या शाळा, रिकाम्या हॉस्पिटल ताब्यात घ्यायचा प्रयत्न सुरू आहे. कारण नाव वी हॅव ॲक्सेप्टेड द फॅक्ट की वी आर नॉट इरॅडिकेटिंग द करोना, वी आर लर्निंग टू लिव्ह विथ करोना. अशा परिस्थितीमध्ये हाऊसिंगकडे आणि त्याच्या लोन प्रपोजल्सकडे आणि रिटर्न प्रपोजल्सकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला जाईल. आणि मुळातच आज एवढं मोठं मार्केट रिव्हर्स मॉर्गेज करता आपल्या देशामध्ये डेव्हलप झालेलं नाही. आणि दॅट्स वाय मी त्या मुद्द्यापर्यंत येऊनही, रेडगावकर साहेब माफ करा, पण मी रिव्हर्स मॉर्गेजचा मुद्दा घेतला नाही. आज मला स्वतःला असं वाटतं की पीटर लिंच किंवा ही 5 माणसं अशासाठी जास्त रिलेव्हंट होत चालली आहेत की बेसिकली वी हॅव रीच्ड अ पर्टिक्युलर स्टेज, व्हॉट्सएव्हर एज ग्रुप आय बिलॉंग टू, व्हॉट्सएव्हर इन्कम ग्रुप आय बिलॉंग टू, दॅट वी हॅव टू कॉन्सन्ट्रेट फर्स्ट अँड वी हॅव टू रिअसेस. म्हणजे जसं IPL मध्ये स्ट्रॅटेजिक टाइम आउट असतो तो कमर्शियल असतो, हा कमर्शियल नाहीये, हा खरोखरच स्ट्रॅटेजिक आहे.
आणि त्यामुळे उद्याच्या सत्रामध्ये मी जॉर्ज सोरोसवरती बोलेन. जॉर्ज सोरोस हा तुमच्या माझ्यासारख्या गुंतवणूकदारांसाठी फार मोठा रिलेव्हंट माणूस आहे की नाही हा वादाचा विषय होऊ शकेल, कारण ते ज्या पद्धतीचे व्यवहार करतात. आज 90 वर्षाची व्यक्ती येते, 1930चा त्यांचा जन्म येते आणि वॉरन बफे दोघांचाही. त्या दृष्टीने जॉर्ज सोरोस आपल्याला कॉन्ट्रोवर्शियल वाटतील, पण निदान काय करू नये आणि काय काळजी घेतली पाहिजे या दृष्टीने जॉर्ज सोरोस घेऊ. आणि या सगळ्यांचा जो मुकुटमणी आहे तो वॉरन बफे मी शेवटच्या दिवशी घेईन. एक गोष्ट मला स्पष्ट करू दे, कारण ज्या पद्धतीच्या कमेंट्स मी फेसबुक पेजवरती पाहतोय आणि ज्या पद्धतीच्या कमेंट्स मी माझ्या यूट्यूब चॅनलवरतीही या गेल्या 2 दिवसाच्या व्हिडिओवरती पाहतोय किंवा एकंदरीतच या विषयाच्या व्हिडिओवरती पाहतोय, मला एक गोष्ट स्पष्ट करू द्या. बेंजामिन ग्रॅहम असू देत, जॉन टेम्पल्टन असू देत, पीटर लिंच असू दे किंवा उद्या आणि परवा घेणारे जॉर्ज सोरोस किंवा वॉरन बफे असू देत, ही माणसं म्हणजे काही मोठी देवदूत नाही आहेत. त्यांचेही अनेक निर्णय चुकले आहेत. त्यांच्याही अनेक निर्णयावर त्यांच्या हयातीतही टीका झाली, नंतरही टीका होते. विशेषतः वॉरन बफे हे व्यक्तिमत्व असं आहे की एकाच वेळेला एक जनरेशन किंवा एक मेंटल सेटअपची माणसं पूर्णपणाने त्यांचं कौतुक करतात, बाकीची पूर्णपणाने त्यांच्यावरती टीका करतात. पण ते कोणी वंदा कोणी निंदा असं नाही, पण दीज आर द माइलस्टोन्स ऑफ द इन्व्हेस्टमेंट. आणि या निमित्ताने आपण आपल्या धोरणांचा विचार करणं हे मला गुंतवणूक व्याख्यानमालेमध्ये अपेक्षित आहे. आज इथं थांबण्याआधी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे आयोजकांचे आभार मानतो. माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही 1.5 महिन्यामध्ये 1000 सबस्क्रायबर झालात आणि आजही ते वाढताय. तुमच्याही ओळखीत कोणी असलं आणि तुम्हाला हे माझं विवेचन पटत असेल तर जरूर रेकमेंड करा. माझ्या चॅनल्सवरती आणि इथेही तुमच्या कमेंट्सच्या माध्यमातून तुमचे प्रश्न पोस्ट करत राहा. तुम्ही अगदी माझा नंबरही मी सांगतो 9820292376. पुन्हा रिपीट करतो 9820292376. तुमचे जर प्रश्न मला आधी पोस्ट करत गेलात तर सोयीचं जाईल, म्हणजे आज जशी अडचण होते की मध्ये मध्ये कनेक्टिव्हिटी जाते किंवा तुम्ही टाईप केलेलंही माझ्या स्क्रीनवरती यायला वेळ लागतोय, तर जर तुम्ही प्रश्न आधी किंवा नंतर माझ्या मोबाईलवरती पाठवत राहिलात तर सेशनच्या आधी किंवा नंतर साहजिक सेशन सुरू असताना जर तुम्ही SMS केलात तर मला बघता येणं शक्य नाही किंवा व्हॉट्सअप केलं तर शक्य नाही. त्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा जरूर प्रयत्न करतो. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. उद्या आणि परवाही बरोबर 5:30 वाजता हे सेशन सुरू करू. विशेषतः आज हे सेशन लवकर संपायचं कारण असं की 7:30 वाजता आज आपल्या डोंबिवलीतनंच 2 वेगवेगळ्या फेसबुक लाईव्हमध्ये 2 अत्यंत चांगल्या विषयांवर 2 अत्यंत चांगली भाषणं व्हायची आहेत. ती आर्थिक क्षेत्राशी संबंधित नाहीत, सावरकर जयंतीशी संबंधित आहेत. त्याचाही आनंद घ्या, त्याच्याही माहितीचा जरूर लाभ करून घ्या. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपली रजा घेतो. मनपूर्वक धन्यवाद.